देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। वदने तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुर्मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम, नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम, कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदरम, पटपीतमान हो तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिभे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेति वंशे विभूषित करान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुण बिम्बफलाधरोष्ठात्, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराच्या सुता, चरणावरी ठेवणे माथा, साष्टांग्याता दंडवत।
दुसरी बंधू सरजाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पावेज सहजा तिच्या चरणौजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन यशोते जनतया माझे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे दंडवत. आता बंद रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता देह जावो अथवा राहू पांडुरंगे दृढभावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याच्या सकल भक्तामध्ये सर्वात लाडका भक्त हट्टी भक्त जिज्ञासू भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे अशा संत शिरोमणी नामदेव महाराजांचा प्रार्थना करणारा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे हा देह गेला काय राहिला काय. देह गेला काय राहिला काय आम्हाला याची पर्वा नाही. फक्त एकच आमची प्रार्थना आहे तुझ्या पायावरती आमचा दृढभाव असावा. खरं सांगू देवा तुझ्या पायावर दृढभाव असावा तुझ्याशी आमचा दृढभाव असावा. आम्हाला तुझे पाय सोडण्याची अजिबात इच्छा नाही. तुझी आण घेऊन सांगतो तुझी शपथ वाहून सांगतो तुझ्या पायाजवळ तर राहायचं आहे. तुझ्या पायाजवळ राहता राहता मुखामध्ये भगवंता तुझं मंगलराम आम्हाला घ्यायचं आहे आणि तुझ्याविषयी अत्यंत नित्यंत प्रेमभाव श्रद्धाभाव आमच्या अंतःकरणामध्ये असावा. आणि तुझी सेवा करण्याचा जो काही आमचा नियम आहे देह चालेल तोपर्यंत आम्ही चालवणार आहोत त्यानंतर नियम चालवण्याची जबाबदारी तुमची असं सांगणारा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा आपल्या सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा बसलेली मोहनाळची माणसं अशी मोठे मोठे डोळीच करायला लागली माझ्याकडे. असे डोळे वटार वटार बघायला लागले. आमच्या गावात यायचं आमच्या गावातलं खायचं आमच्याच गावचं पाकिट न्यायचं आणि कडमुळीचं गायचं असं कसं जमेल. पण समाजामध्ये अशी सुद्धा माणसं असतात खातात एकाचं गातात दुसऱ्याचा प्रचार तिसऱ्याचा मतदान मी त्याच्यातला नाही. कळलं. सुंदर पवित्र पुणिताने आवाज द्या थोडा आवाज द्या. सुंदर पवित्र पुणिताने पावन अशा या श्री क्षेत्र मोहनाळ भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताहाची परंपरा सुरू आहे. याही वर्षी हा उत्सव मोठ्या आत्मीयतेने जिव्हाळ्याने सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन साजरा करतायत. या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन माझ्या अगोदर समापन झालेली आहेत. आज ही 6व्या दिवसाची कीर्तन पुष्पमाला भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याचं भाग्य माझ्याकडे आलेलं आहे. ज्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आहे ते माझ्यावर नितांत प्रेम करणारा आमचा परिवार आमचे सर्वांचे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कारभारीजी त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. गावकऱ्यांच्या सर्वांच्या अनुमतीने सर्वांच्या परवानगीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आज या सेवेला अतिशय नामवंत गायक मंडळी उपस्थित आहेत. ज्यांनी भजन सुरू केलं पहिली चाल गायली आमचे हरिभक्तपरायण बाबूराव महाराज. मागील चाल गायलेले हरिभक्तपरायण गरणी त्र्यंबक महाराज. सुंदर चाल जोगांनी गायली आहे. आता त्यांनी पहिली चाल गायल्यामुळे आता तुम्हाला मागं वाट बघत राहावं लागलंय. आणखी सांगू का एक वाक्य बोलू का. कुणीतरी मागं राहते म्हणून कुणीतरी पुढं जाते. सगळे जर पुढं गेले तर मग मागं कुणी राहायचं. तुम्ही मनाचा मोठेपणा केलाय काळजी करू नका. मधली म्हणा शेवटची चाल आपल्या वाट्याला येणार आहे. आणि याच्या पुढे सांगतो मायबाप माईकच्या पुढे जेवढ्या तयारीचे गायक आहेत त्याच्यापेक्षा जास्त तयारीचे गायक माईकच्या बाजूला आहेत. फक्त बाकीच्या मंडळींनी मनाचा मोठेपणा केलेला आहे. ही बाहेरगावची मंडळी त्यांचा सन्मान करावा म्हणून मनाचा मोठेपणा म्हणून तुमच्या पुढे माईक दिलेला आहे.
वास्तविक पाहता या टाळकऱ्याच्या रांगेत बसणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वरात गाणारा गंधर्वासारखा गायक आहे. अशा सर्व गायकांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. या सेवेला अतिशय सुंदर अशी पावलाची साथ देणारे आमच्या रत्नपारखी महाराजांचे सगळे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, एकदा या लेकरासाठी सर्वांनी एकदम मनातून टाळ्या वाजवा. असं सुंदर माझे सगळे लाडके बांधव आहेत, सुंदर पावलाचा ठेका धरतायत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला सर्वांना ताल भरून वाजवण्याचं काम आमचे हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज, महादेव महाराज दोघंही सुंदर मृदंग वाजवत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही दोन्ही हाताने वाजवत आहेत. बाकीचे म्हणतील मग का बाकीचे काही एका हाताने वाजवत आहेत का? पण लक्षात ठेवा, वैकुंठवासी पद्मश्री शंकरबापू आपेगावकर एक वाक्य बोलायचे, काही माणसं मृदंग वाजवत असतात, काही माणसं मृदंग बडवत असतात. मृदंग कधी बडवायचा नसतो तर मृदंग हा वाजवायचा असतो. मृदंग वाजवला की लोकांच्या कानाला त्रास होत असतो आणि मृदंग बडवला की लोकांच्या कानाला त्रास होतो आणि मृदंग वाजवला की लोकांच्या कानाला आनंद होतो. कारण सांगू का मायबाप, मृदंग हे सात्विक वाद्य आहे. कीर्तनामध्ये ढोलकीला परवानगी नाही, कीर्तनामध्ये तबल्याला परवानगी नाही, कीर्तनामध्ये ढोलकला परवानगी नाही. कीर्तनामध्ये फक्त मृदंग वाजला पाहिजे आणि तो मृदंग ही स्वरात लावून वाजला पाहिजे. बरोबर? म्हणा 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 म्हणा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोषे शिव ब्रह्मरस आवडीन, शिव ब्रह्मरस आवडीन, शिव ब्रह्मरस आवडीन. लावणी मृदंग श्रुती टाळ घोषे आलं की इथवर आलं की मग दाबायचं नाही, ते मोकळं व्हायचं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. मृदंग सुंदर वाजवतायत, नुसतं वाजवतच नाही ते अधूनमधून ते त्याला ते ठोके कशामुळे हाणतात ते मला काही कळत नाही. कशासाठी ते अधूनमधून ते मारतात, त्याला का बरं मारतात? ते कमी जास्त झालेला बघण्यासाठी. म्हणजे काय ते लावालावी का? म्हणजे तुम्हाला लावालावी जमते असं? हा जुळवा जुळवी किंवा लावालावी म्हणजे तुम्हाला लावालावी आता जमायले की नाही. आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का, मृदंग वाजवायला लवकर येतो, लावालावी लवकर जमत नाही. मी मृदंगाचं बोलतोय, तुम्ही गावातलं घेऊ नका. कळलं? विठाला विठाला. वातावरण सुंदर आहे, टाळकरी सुंदर आहेत, मृदंगाचार्य सुंदर आहेत, प्रकाश व्यवस्था सुंदर आहेत, बसलेली माणसं सुद्धा सुंदर आहेत. साऊंड सिस्टीम तर काही एक नंबर आहे, खूप छान आहे. फक्त माझा एक पॉईंट आवाज वाढवला तर मी आणखीन छान म्हणेल. खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे, प्रकाश व्यवस्था चांगली आहे, सगळं वातावरण छान आहे. बरोबर का? हे सगळे टाळकरी छान आहेत, बसलेली माणसं छान आहेत, वाजवणारे छान आहेत. आणि या सगळ्यामध्ये मी उभा आहे म्हणजे मी कोण? मला येडपट आहे? नाही ना. चला, अशा या सुंदर वातावरणामध्ये मला ही सेवा करायची आहे. परिसरातील असले आमचे आदरणीय महाराज आहेत, आमचे कडमोळीचे जाधव साहेब आहेत, आदी करून सर्व मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. अगदी मर्यादित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन आपल्याकडे ठेवायचं आहे. माझ्याकडे उपलब्ध असणारा जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं बोलणार नाही, पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही आणि तुमच्या जीवनाचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं मात्र बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विठाला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांच्या माध्यमातून मला आपल्या समाजाच्या अनेक समस्या भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवायच्या आहेत. भगवंतापर्यंत नेऊन पोहोचत असताना हा या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्मा यांच्यातला संवाद आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सामान्य माणसं एकत्रित येतात तेव्हा सामान्याची चर्चा ही अतिशय सामान्य असते, आणि जेव्हा व्यापक दृष्टिकोनाची मोठी माणसं एकत्रित येतात तेव्हा त्यांची चर्चा सुद्धा फार मोठी असते. ऐका, सामान्य माणसं जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांची चर्चा काय असते सांगू का? चर्चा काय असते? का रे, शेजाऱ्याचा बाण जरा शेजाऱ्याने तुझा बाण फोडल्यासारखा दिसतोय ते म्हणतो सामान्य माणूस. लगेच म्हणतो माझा बाण फोडला का, मी उद्या त्याचा फोडतो, नाहीतर पोलीस स्टेशनला जातो. हा झाला सामान्य माणूस. आता मोठ्या मनाचा माणूस जेव्हा गप्पा मारायला उभा राहतो किंवा बसतो आणि त्याला जर एखाद्याने म्हणलं का हो
काल मी सहज शेताकडे गेलो होतो, तुमच्या शेताचा जरा बांध कोरल्यासारखा दिसला. मोठ्या मनाचा माणूस काय होतो माहितीये का? अरे बांध कोरल्याने काय होतंय? परमेश्वराने फक्त कपाळ कोरू नये म्हणजे झालं, याला म्हणायचं मोठ्या मनाचा माणूस. बांध कोरल्याने माणसं मोठी होत नसतात, दात कोरल्याने कधी माणसाचं पोट भरत नसतं. फक्त परमेश्वराने आपलं कपाळ कोरू नये हा विचार ज्याच्याकडे असतो तो मोठा माणूस असतो. ऐका, सामान्य माणसं जेव्हा चर्चा करतात तेव्हा चर्चा सामान्य असते, अतिशय साध्या साध्या गोष्टीची चर्चा असते. आणखी पुढे सांगू का? नेमकं परमार्थाला सुरुवात केलेली सामान्य अधिकाराची माणसं चालीबद्दल भांडतात, मानाबद्दल भांडतात, नारळासाठी भांडतात, पाकिटासाठी भांडतात. पण परमार्थाच्या अतिच्य कोटीला पोचलेल्या वारकऱ्याला विचारलं, का हो तुम्ही मोहनाळला गेला होतात पण तुम्हाला गावकऱ्याने साधी चाल सुद्धा दिली नाही, असं जर कोणी शब्द वापरला आणि त्यावेळेला जर तो म्हणत असेल, अहो कीर्तनातली चाल मिळो अगर न मिळो, भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये माझ्या सेवेची नोंद झाली, याच्यापेक्षा आणखीन कोणता मान पाहिजे? हा ज्याचा विचार आहे तो माणूस नक्कीच मोठा असतो. मला हा विषय बोलायचा आहे. साधी माणसं जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांची चर्चा अतिशय सामान्य असते, आणि मोठी माणसं जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांची चर्चा सुद्धा मोठी असते. लक्षात ठेवा, माणसाने कधीच आपल्यापेक्षा लहान किंवा साध्या माणसाच्या सोबत बसायचं नाही. साध्या माणसासोबत बसलं की आपल्या बुद्धीचा आवाका कमी होत असतो, आणि व्यापक विचारसरणीच्या माणसासोबत बसलं की आपल्या बुद्धीचा आवाका फार मोठा होत असतो. पण बसत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसांसमोर बसावं, आपल्यापेक्षा व्यापक विचार असणाऱ्या माणसासोबत बसावं. आणि मी असं म्हणेल, माणूस ज्या बैठकीत बसतो, माणूस ज्या माणसाच्या सान्निध्यात बसतो, त्यावरून माणसाची बुद्धी ठरत असते, त्यावरून माणसाच्या आयुष्याचं मार्गक्रमण ठरत असतं. इथून पुढे लक्षात ठेवा, चर्चा करायची सामान्याशी नाही, चर्चा करायची तर मोठ्या लोकांशी करा, आणि चर्चा करायचीच असेल तर अशी चर्चा करा. ऐका मायबाप, चर्चा सुद्धा अशी असते, दोन माणसं बोलत असताना त्यांची जर चर्चा असेल तर तिसऱ्याने ऐकायची नाही, हा शास्त्राचा नियम आहे. शास्त्र मूर्खाची लक्षणं सांगत असताना 6 लोकांना मूर्ख म्हणतात. मूर्खाची लक्षणं कोणते कोणते आहेत ऐका. भोजराजाच्या दरबारामध्ये एकदा भोजराजाची पत्नी तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती, आणि मैत्रिणीसोबत बोलताना भोजराजा सहज तिला म्हणाला, काय चाललं तुम्हा दोघीचं? सहज सहज, काही घेणं नाही देणं. भोजराजाची पत्नी सहज राजाला म्हणजे मालकाला म्हणाली, तुम्ही मूर्खच आहात. कोण म्हणाली? त्याची बायको. आणि लोकांनी मूर्ख म्हणलेलं चालतं, पण बायकोनं मूर्ख म्हणल्यावर कसं सहन होईल? भोजराजाला असा राग आला महाराज. राग आला, पण बायकोला मारायची हिंमत होत नव्हती, बायकोला शिव्या द्यायची हिंमत होत नव्हती, कारण त्याला माहित होतं आपली पत्नी सुद्धा तेवढीच विद्वान आहे. भोजराजाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी आपली बायकोला आपल्याला मूर्ख म्हणले त्या अर्थी नक्की काहीतरी मूर्खपणा आपल्याकडून झालाय, आणि त्या मूर्खपणाचा शोध घेण्याकरता भोजराजा आता मूर्खत्वाचा शोध घ्यायला लागला. ऐका कसं, राजवाड्यामध्ये प्रत्येक माणूस आला की प्रत्येक माणसाला, तो आलेल्या प्रत्येक माणसाला मूर्ख म्हणायला लागला. कसा? उदाहरणार्थ सांगू का, आता मी जर कीर्तनात आलेल्या लोकाला प्रत्येकाला जर या मूर्खा बसा म्हणल्यावर तुम्ही बसताल का? कीर्तनात बसाल का? होय. मूर्ख टाळकरी म्हणल्यावर तुम्ही उभे राहताल का? मूर्ख श्रोते म्हणल्यावर उभे राहताल का? पण तो राजा आहे महाराज. येणाऱ्या प्रत्येक माणसाला आला की तो म्हणायचा, मूर्खा बसा, मूर्खा या. पण लक्षात ठेवा, लोकांनी विचार केला राजा मोठा आहे आणि राजाच्या कुठं नादाला लागावं, त्याच्याशी विरोध करणं जमत नाही, सगळ्यांनी आपली आपली जागा घ्यावी, सगळ्यांनी मूर्खपणाचा तो शब्द ऐकून घ्यावा. पण तेवढ्यात कालिदास नावाचा विद्वान भोजराजाच्या दरबारात आला, आणि भोजराजाने कालिदासाला सुद्धा म्हटला, या मूर्खा बसा. कालिदासाला सहन झालं नाही, कारण विद्वान लोकांना अपमान सहन होत नाही, ज्ञान त्याला गपचूप बसू देत नाही. कालिदासाने भोजराजाला बोलायला सुरुवात केली. का बोलतोस रे मला मूर्ख? सांग म्हणला. मी या मूर्खाच्या 6 लक्षणामध्ये बसत नाही. कोणते कोणते मूर्खाची लक्षणं आहेत? कालिदास आता भोजराजाला बोलायला लागले. काय म्हणतात ऐका. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे, गतम न शौचामी कृतन्न मन्ने, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन, किम कारणम भोज भवामी मूर्खाः. पहिलं लक्षण आहे मूर्खाचं, खादन्न गच्छामी, म्हणजे जो चालत चालत जेवतो, उभं राहून जेवतो, फिरत फिरत जेवतो, तो मूर्ख आहे. कळलं ना? जे उभं राहून बफे सिस्टीममध्ये जेवतात ते कोण? बोला 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 बोला, घाबरू नका. तुम्ही जेवला असाल तर आता इथून पुढे बंद करा. उभ्याने जेवणारा, उभं राहून जेवणारा माणूस मूर्ख आहे. खादन्न गच्छामी. दुसरं मूर्खत्वाचं लक्षण आहे खादन्न गच्छामी हसन्न जल्पे, विनाकारण हसत राहतो ना हसत हसत बोलतो, तो एक मूर्ख आहे. हसन्न जल्पे. तिसरं मूर्खाचं लक्षण आहे गतम न शौचामी, झालेल्या गोष्टीविषयी पश्चाताप करतो. समजा आपल्याला एखादं छोटं मोठं व्यसन लागलं असेल, मटका असेल, दारू असेल, जुगार असेल, समजा त्या व्यसनामध्ये आपल्या कुठे 1-2 एकर जमीन गेली असेल, गेली ना, गेली ना, सारखा पश्चाताप करायचा नाही. आता सुधारता येईल का, आणि येथून पुढे राहिलेल्या आयुष्यामध्ये चांगलं वागून काही कमावता येईल का, याचा विचार करा. पण माणसं एकच करतात, असं होतं ना असं झालं, असं होतं असं झालं. झालेल्या गोष्टीविषयी सारखा पश्चाताप करत राहतो, त्याला एक मूर्ख म्हणावं. पुढचं मूर्खत्वाचं लक्षण आहे कृतन्न म्हणणे, काहीच करत नाही पण बडाया मारतो. कशा बडाया मारतो? आम्ही एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो,
एखाद्या बैठकीत बसलो की लोक सांगतात, महाराज काय आमचा मोहनाळचा सप्ताह, काय टाळकरी, काय कीर्तनकार, काय साऊंड सिस्टीम, काय मंडप, काय लोक, काय समाज, असा सप्ताह आमच्या तालुक्यात होत नाही. एवढा चांगला कार्यक्रम, एवढ्या बढाया मारतो. आम्ही सहज म्हणतो, का हो या सप्ताहामध्ये तुमची एखादी पंगत असते का? ते म्हणते, आपल्याला तसली सवय नाही. समजायचं नुसतं बढाया मारणार आहे, हा सुद्धा एक मूर्ख आहे. बरं, पंगत नसेल, काही वर्गणी वगैरे नाही, आपण पहिल्यापासून वर्गणी देत नसतो, पण पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय राहत नसतो. समजायचं तो एक मूर्ख आहे. याला म्हणायचं कृतज्ञ म्हणणे, काहीच करत नाही पण बढाया मारतो. आणखीन पुढे सांगतो, शेवटचं लक्षण असं सांगितलं शास्त्रकारांनी, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किम कारणम भोज भवामी मूर्खाः. पुन्हा म्हणायचं नाही बरं का, प्रशांत महाराजाच्या कीर्तनाला साधं कुत्र बी नव्हतं म्हणून. कुत्रे सुद्धा कीर्तनाला होते, एक लक्षात ठेवा. आणखीन एक वाक्य बोलू का? थोडं क्षमा मागून बोलू का? कुत्र्यावरून आठवलं बोलू ना. आवाज द्या ना थोडा. काय झालं, माझा आवाज द्या जरा. एक वाक्य बोलू, तुम्हाला बोलू ना, राग येणार नाही ना? बोलू ना, बोलूच का? मनुष्य जातीमध्ये जन्माला येऊन एवढा चांगला कार्यक्रम चालू असताना, एवढं कीर्तन भजन चालू असताना, कीर्तनाच्या मंडपात न येणाऱ्या माणसापेक्षा कीर्तनाच्या मंडपात येऊन जाणारे, बोला बोला बोला, तुम्हाला पुढचं वाक्य माझं पाठ आहे, कळलं ना? अरे कीर्तनाला न येणाऱ्या माणसापेक्षा कीर्तनाच्या मंडपातून जाणारे कुत्रे नक्कीच चांगले आहेत माझे बाप, नक्कीच चांगले आहेत बरं का. काही अशी माणसं आहेत 7 दिवस झाले पण आणखीन मंडपाकडे फिरकले सुद्धा नाहीत, इकडं आले सुद्धा नाहीत. कमीत कमी ते बिचार मंडपातून तरी गेलो. आता हे मंडपात फिरणारं कुत्र कोण असते सांगू का? थोडं विषयांतर होईल पण सांगतो, ऐका. चालता एका कुत्र्याला एका माणसाने विनाकारण दगड मारला. विनाकारण, कारण नसताना. काही लोकांना सवय असते महाराज, मोटरसायकलवर चालले असल्यानंतर वाटत कुत्रा असेल तर उगच लाद घालतात. तळ्याच्या काठाला, नदीच्या काठाला बसले असल्यानंतर उगत दगड घेतात आणि त्या पाण्यातल्या माशाला किंवा दगडाला त्या बेडकाला दगड मारतात. विनाकारण घाण सवय असते. अशा निरपराध प्राण्यांना छळणाऱ्या माणसाला भागवत सांगतो, तुम्हाला कृमीभोजन नावाच्या नरकात जावं लागतं. काय केलेलं असतो? कुत्र कुठे झाडाखाली बसले असते, त्याला विनाकारण लाद घालायची काय गरज आहे? कुठेतरी पाण्यामध्ये बेडूक त्याचा प्रवास करते, त्याच जिंदगी काही ना दगड घेतो आणि त्याला मारत राहतो. ऐका मायबाप, पुराणामध्ये फार सुंदर चिंतन आहे. असंच एका कुत्र्याला एका माणसाने दगड मारला आणि दगड मारल्यावर ते कुत्र देवाकडे गाराणं घेऊन गेलं आणि देवाकडे गाराणं गेल्यानंतर त्याने सांगितलं, देवा याने मला विनाकारण दगड मारला. देव म्हणले, काय शिक्षा देऊ? तुझ्या मनावर शिक्षा. काय शिक्षा देऊ? तू जर म्हणलास तर याला फासावर लटकवतो, तू जर म्हणलास तर याला कड्यावरून ढकलून देतो. शिक्षा काय देऊ? तुझ्या मनावर. ते कुत्र फार हुशार होतं. ते काय म्हणलं माहितीये का? देवा याला आमच्या गावातल्या मंदिराच्या किंवा सप्ताह कमिटीच्या अध्यक्षपदावर नेमणूक कर. देव म्हणला, तू येडा झालास का? याने दगड मारले, तू का बरं याला अध्यक्ष करायला लागलास? त्याने सांगितलं, हे बघ देवा, गेल्या जन्मामध्ये लोकांनी मला अध्यक्ष केलं होतं. मोलमजुरी करून गोरगरिबांनी कष्टाचा रुपया जमा करून माझ्याकडे पट्टी दिली होती आणि सगळ्यांनी सांगितलं होतं, देवाचा पैसा आहे, व्यवस्थित जपून वापर. पण पैसा जास्त आला की मला त्याच्यातला मोह आवरला नाही आणि मी त्याच्यातला पैसा हाणला म्हणून कुत्र झालो. मग याला का अध्यक्ष कर? मला माहित आहे याच्याकडे पैसा दिला, हे बी 10-5 हजार हाणतय आणि माझ्या माग बोंबलत फिरते. झालं, कळलं का? मला हा विषय बोलायचा आहे का? धर्माच्या नावावर पैसे जमा करणारी माणसं, मंदिराच्या सप्ताहाच्या नामस्मरणाच्या नावावर जी माणसं पैसा जमा करतात आणि लोकांच्या कष्टाने दिलेला पैसा जर स्वतःच्या प्रपंचाचे वापरतात, तर त्या प्रपंचासाठी वापरणारी माणसं जे असतात ती माणसं पुढच्या जन्मामध्ये कुत्रे होऊन फिरतात, असा शास्त्राचा संकेत आहे. चला, मी कुत्र्यावरून पुढे गेलो. मला मूर्खची लक्षणं सांगायची. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे गतम न शौचामी कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किम कारणम भोज भवामी मूर्खाः. कालिदास आता म्हणायला लागला राजाला, राजा 2 माणसं बोलत असताना मी मध्येच तोंड खूप असलं नाही, मग तुम्हाला मूर्ख का म्हणला? आता भोजराजाला कळलं की आपली बायको आपल्याला का मूर्ख म्हटली होती. 2 माणसं जर बोलत असले तर मध्ये तोंड खुपसून तुमचं काय चाललं विचारायचं नाही. आणखी पुढे सांगतो, 2 माणसं जर बोलत असतील तर भिंतीला कान लावून ऐकायचं नाही. ऐकायला लागला तर तो मूर्ख आहे. आणखी क्षमा मागून बोलू का माझ्या माता माऊल्यांसाठी? सुनबाई आणि मुलगा जर पती पत्नी जर एकमेकाशी बोलत असतील तर कधीच म्हातारीने भिंतीला कान लावून त्यांचा संवाद ऐकायचा, बोला बोला, ऐकायचा नसतो. आणि ऐकत असेल तर तिला शास्त्र मूर्ख असं म्हणतं. आता ऐका,
दोन पती पत्नीचा संवाद ऐकणारी माणसं नरकाला जातात. पण एका पती पत्नीचा संवाद जर ऐकला तर माणसं नरकाला कधीच जात नाहीत. त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तो संवाद जर कुणाचा असेल तर तो संवाद आहे भगवान शिवजी आणि माता पार्वतीचा. जसं ज्या वेळेला भागवत कथा असते, भागवतामध्ये शुकदेवजी राजा परीक्षितीला भागवत सांगतायत, तसं रामायणामध्ये मात्र भगवान शिवजी माता पार्वतीला कथा सांगतायत. म्हणजे पतीचा आणि पत्नीचा संवाद ऐकायचा नाही, ऐकलं तर नरकाला जावं लागतंय. पण महादेवाचा आणि पार्वतीचा संवाद म्हणजे रामकथा आहे. आणि ही जर कथा ऐकली तर नरकाला नाही तर स्वर्गाला थारा मिळते. मी कशासाठी सांगतो ऐका. सामान्य पती पत्नीचा संवाद हा सामान्य असतो आणि भगवान शिवजी आणि माता पार्वती सारख्या महापुरुषाचा संवाद हा असामान्य असतो, हा अलौकिक संवाद असतो. पण जेवढी मोठी माणसं असतात तेवढा त्यांचा संवादही मोठा असतो. आज संवाद कुणाकुणाचा आहे? जगाचा मालक भगवान परमात्मा आहे आणि त्यांच्या समोर कोण आहे? त्या भगवान परमात्म्याच्या सगळ्या भक्तामध्ये सर्वात लाडका भक्त आणि हट्टी भक्त आणि असे नामदेवरा देवाच्या समोर उभे आहेत. आता देवाचा आणि नामदेवराचा संवाद चालू आहे. भगवान परमात्मा नामदेवराला म्हणायला, नामा एवढ्या दिवसापासून तुम्ही माझी सेवा करताय, कीर्तन करताय, प्रवचन करताय, दारोदार फिरताय, गावोगाव फिरताय, पण कधीच तुम्ही मागितलं नाही, कधीच कुणी काही प्रार्थना केली नाही. नामदेवराने देवाला स्पष्ट शब्द सांगितलं, खरं सांगू का देवा, काहीही न मागता सेवा करत राहणं ही आमची नाही, आमच्या वडिलापासून चालत आलेली रीत आहे. विठाला 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 काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. ओ वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. काही न मागणे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. काही मागणे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. काही मागणी हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. न मागता सेवा करत राहणं ही आमच्या वडिलांची रीत आहे बरं का, वडिलांची रीत आहे. आता क्षमा मागून बरं का टाळकर मंडळ हे हार काढून, आता तुम्ही आदेश दिला होता म्हणून थोडे एवढं विठाला नरी गबरला हरी हाराचं ओझं काही साधन आहे. हा अगोदरच हे समाजाचं ओझं, टाळकऱ्याचं ओझं, पुन्हा ते हाराचं ओझं म्हटल्यानंतर मी पुरता घामाघूम झालो. आणि मला जास्त मोठे हार घातले, जास्त हार मोठे हार घातले की जरा भीती वाटते. कारण सांगू का, जास्त हार घातले की समजायचं प्रेमाचं गाव आहे, प्रेमाचे माणसं आहेत. आणि जिथे प्रेम जास्त मिळतं तिथं पैसे कमी. माईकच्या पुढे बरं का, ते कॅमेऱ्यात येणार नाही. विठाला विठाला हरी न मागता सेवा करत राहणं ही आमची नाही, आमच्या बापदादापासून चालत आलेली रीत आहे, आमच्या वडिलापासून चालत आलेली रीत आहे. लक्षात ठेवा, बापाची रीत चालवणं हे पोराचं काम आहे. लक्षात आलं का? माझ्या सगळ्या तरुण बांधवांना विनंती आहे, आपल्या बापाची रीत जर पोरांनी चालवलं ना काही कमी पडत नाही. बापाची रीत चालवणारी पोरं समाजामध्ये असली पाहिजेत. पण दुर्दैव असं वाटतं कधी कधी आम्ही काही गावात पाहतो, जो बाप सकाळी उठल्या उठल्या नावनोबरायांचं किंवा मारुतरायाचं दर्शन केल्याशिवाय पाणी पित नव्हता, जो बाप ज्ञानेश्वरीच्या 10-5 ओव्या वाचल्याशिवाय अन्न खात नव्हता, जो बाप दर महिन्याची पंढरपूरची वाली केल्याशिवाय राहत नव्हता, आणि त्याच बापाच्या पोटी जन्माला आली पोरं जर चहाच्या आधी दारू पित असतील तर तो बाप जिवंत राहून तरी काय उपयोगाचा आहे? मायबाप जिवंत असताना सुद्धा त्याला नरकापेक्षा जास्त वेदना होतात. माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, मायबाप आपल्या बापाची रीत सांभाळावं.
आपल्या बापाने कष्टातून पंगत केली असेल, आपण चालू ठेवली पाहिजे. आपल्या बापाने जर आयुष्यभर निर्व्यसनी जीवन जगलं असेल तर आपण सुद्धा त्या मार्गाने गेलं पाहिजे. बापाची रीत चालवणं हे पोराचं कर्तव्य आहे. नामदेवरांनी सांगितलं, तुकोबारासारख्या महापुरुषांनी सांगितलं, आमच्या वडिलापासून चालत आलेली रीत आहे. कशासाठी? कोणती? न मागता सेवा करत राहणं ही माझ्या वडिलाची मिराची गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराची गा देवा, चरण देवा पांडुरंगा, तुझे चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराची गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराची गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. स्पष्ट शब्दात नामदेव महाराज म्हणतात, देवा आम्ही तुला काही मागणार नाही म्हणजे नाही. पुन्हा एक गोष्ट सांगतो, ज्ञानोबारा नामदेवराज ज्ञानोबारा सर तुकोबारासारखी संत महात्मे देवाला कधीच काही मागत नव्हती, म्हणून ती माणसं देवाला प्रिय होती. आपण देवाला सारखं मागायला लागलो म्हणून आपण देवाला प्रिय नाहीत, देवाला आवडीचे नाहीत महाराज. देवाला कोणते भक्त आवडतात? पहा भगवद्गीता. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागे यो मद भक्त सभी प्रिय. अपेक्षे नाही रिगावा. ज्ञानोबा त्याचं विवेचन करतात, ज्याच्याकडे अपेक्षाच नाही, निरपेक्ष वृत्तीने भगवंताची सेवा करणारी माणसं देवाला आवडतात महाराज. बरं का? जे काही मागत नाहीत ती माणसं देवाला आवडतात. उदाहरण सांगू का? थोडं आपलं उदाहरण घेतो आता. आपलं ऐका. हे महाराज बी आमचे सुंदर गातायत, हे महाराज बी सुंदर गातायत. तुम्ही बाहेरगावचेच आहेत ना? का इथलेच आहेत? बाहेरगावचे आहेत ना? तुम्ही सुंदर गाता, हे दोघं बी सुंदर गातात. आता कल्पना करा, थोडं लक्ष द्या. उद्या आता काला झाला, परवा दिवशी काला झाल्यावर थोडं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. काला झाला की हे असं म्हणले की गावकऱ्याने मला खूप प्रेम दिलं. हे असं म्हणले, काही नको, एवढं प्रेम दिलं मोहनाळच्या लोकांनी, एवढं प्रेम दिलं, मला काही नको, फक्त नारळ द्या. तुम्हाला टेन्शन आलं का? नाही ना? तसं काय टेन्शन ओके, कीर्तन सांगण्यापुरतं टेन्शन घेऊ नका. आता हे असं म्हणले मला काहीच नको, आणि समजा बाबा म्हणले मला 10,000 रुपये दिल्याशिवाय मी जाणार नाही. इमानदारीने सांगा गावातले लोक, तुम्हाला कोण आवडेल दोघांपैकी? बोला बोला बोला, सांगा ना, कोण? मागणारा का न मागणारा? न मागणारा. बघा कसं मोकळे मनानं बोलले की नाही तुम्ही सुद्धा. चला पुढे. आता आमच्याकडे घेतो, आमच्याकडे बी घेतो. रात्री कोणाची सेवा होती? काशीनाथ महाराज, आमचे काशीनाथ बाबा होते रात्री. बरं का? चला आता उद्या आमचे पांडुरंग बाबा उगले आहेत. समजा आता उदाहरणार्थ मी आज असं म्हणालो, जाताना 10-15,000 20,000 रुपये दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि उद्याचे आमचे उगले बाबा समजा असं म्हणले, मला काही नको, फक्त नारळ द्या. इमानदारीने सांगा, तुम्हाला मी आवडल का उगले महाराज? माझ्यासमोर अहो मी आहे तोवर तरी म्हणा की तू आवडतो म्हणून. दृष्टांत विनोद म्हणून घेऊ नका. मी कशासाठी सांगतो ऐका. मागणारा गायक समाजाला आवडत नाही, मागणारा कीर्तनकार समाजाला आवडत नाही, तर मागणारा भक्त देवाला कसा आवडेल याचा विचार करा. नाही आवडत नाही बाप देवाला मागणारा भक्त. मग आम्ही का देवाला आवडत नाही? आम्ही सारखं मागत राहतो देवाला, म्हणून आम्ही आवडत नाही. आणि नामदेवरासारखे महात्मे देवाला कधीच काही मागत नाहीत. त्यात पुढचं सूत्र सांगतो, जी माणसं मागतात त्यांना देव कधीच काही देत नाही, आणि जी माणसं नको नको म्हणतात त्यांना मात्र भगवान घ्या घ्या म्हणून मागे लागल्याशिवाय राहत नाही. माय बाप असंच आहे. पंगत बसल्यानंतर सुद्धा कोपऱ्यात भिकारी असतं महाराज, 2 दिवसापासून उपाशी असतं, गरीब घरचं माणूस असतं, आणि मधात बसलेली चांगली कार टोपेतली जाडजोड अशी पांढऱ्या कपड्यातली माणसं असतात. ते कोपऱ्यातलं म्हणतं, ए भातेवाले अरे इकडे ये रे, इकडे ये. लोक म्हणतात थांब ना जरा, दम पडत नाही का तुला, थांब ना जरा थांब की. आणि मधली माणसं नको नको म्हणतात तरी वाढणारे मात्र त्याला घ्या म्हणून आग्रह करतात. कळलं का? ही माणसं नको म्हणतात म्हणून त्यांना आम्ही आग्रहाने वाढतो, ही माणसं मागत राहतात म्हणून आम्ही त्यांना देत नाही. अगदी देवाच्याही बाबतीमध्ये तसंच आहे. आम्ही नेहमी मागत राहतो, नेहमी प्रार्थना करत राहतो, म्हणून भगवान आम्हाला काही देत नाही. या उलट आता नामदेवरासारखे महात्मे देवाला म्हणतात काहीच नको. आता भगवान परमात्मा म्हणायला लागले, नामा खरं सांगू का, खरं सांगू का, अरे तुझ्यासाठी नाही रे, माझ्यासाठी माग.
कधी कधी बघा तुम्ही बऱ्याच गोष्टी स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी कराव्या लागतात. कसं सांगतो तुम्हाला ऐका. आता मी कथा संपली आणि कथा संपल्याबरोबर थोडीशी भूक लागली म्हणून फराळ केला निघालो. निघाल्याबरोबर आमच्या कारभारी यांचा फोन आला आणि महाराज किती वाजता येत आहे. मी म्हटलं येतो 7-7:30 वाजेपर्यंत. फराळाची सगळी तयारी केलेली आहे, फराळाला लवकर या. लवकर या म्हटल्यावर मला प्रश्न पडला, माझा तर फराळ झाला होता, त्यांना काय म्हणावं. शेवटी मी आलो. मला आता पोटात एवढी सुद्धा खायची जागा नव्हती. पण इथे आल्यानंतर सुद्धा मी आता जो काही फराळ छोटा मोठा थोडाफार खाल्ला तो खरं सांगा जे खाल्लं ते मी माझ्यासाठी का त्यांच्यासाठी. बोला. मला खाण्याची गरज नव्हती पण त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा भाव आहे म्हणून त्यांच्यासाठी मी जसं खाल्लं तसं नामदेवरायला भगवान म्हणायला लागले, नामा अरे तुला मागायची गरज नाही, मला मान्य आहे, पण तुझ्यासाठी नाही, कमीत कमी माझ्या समाधानासाठी तरी काहीतरी प्रार्थना कर. आणि मग नामदेवराय देवाला म्हणायला लागले, देवा खरं सांगू का, जोपर्यंत हा देह आहे, जोपर्यंत या देहामध्ये आम्ही जिवंत आहोत, हा देह असेपर्यंत तर आम्हाला तुझं भजन करायचं आहे. हा देह गेला काय, राहिला काय, देह गेला काय, अगर राहिला काय, बस तुझ्या चरणावरती आमचा दृढभार बसावा, हीच आमची खरी मागणी आहे. अभंगाच्या पहिल्या महाराजांनी लिहिलेला अभंग महाराजांनी सुंदर गायला. शब्द असे, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. बरं का, देहाची पर्वाच करायची ना. मी असं म्हणेल, मुळात देहाची निर्मितीच कशासाठी आहे. भागवतशास्त्र ऐकणारी माणसं आहात. भागवतामध्ये भगवान परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं वर्णन सांगत असताना मैत्री ऋषी कथन करतात आणि त्याचंच वर्णन शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगतायत. मुळात 2 पिंड तयार झाले, एक समष्टीरूप पिंड, दुसरं व्यष्टीरूप पिंड. पुन्हा एक अहंकार तयार झाला, तो अहंकार 3 प्रकारचा, वैकारिक अहंकार, तेजस अहंकार, तामस अहंकार. तदनंतर 5 तन्मात्र निर्माण झाल्या, तदनंतर 5 महाभूत तत्व निर्माण झाले आणि ही सगळी तत्व जड तत्व होती आणि या जड तत्वापासून एक देह तयार केला आणि त्या जड तत्वाच्या देहामध्ये चेतन स्वरूप आत्मा प्रविष्ट केला. या नाम मनुष्य देहाची निर्मिती झाली किंवा मनुष्य देहाचा जन्म झाला. मुळात भगवंतांनी सृष्टी निर्माण करत असताना 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली महाराज.
त्या 10 प्रकारच्या सृष्टीचे वर्णन आहे. एक प्रकृत सृष्टी आणि दुसरी वैकृत सृष्टी. प्रकृत सृष्टी ही 6 प्रकारची आहे आणि वैकृत सृष्टी 4 प्रकारची आहे. अशी एकूण 10 प्रकारची सृष्टी आपल्याला पाहायला सापडते आहे. कोणत्या कोणत्या सृष्टी आहेत? देवसृष्टी आहे, भूतसर्गात तन्मात्र सृष्टी आहे, वृक्षसृष्टी आहे, वेली सृष्टी आहे. आणि या सर्व सृष्टीमध्ये सर्वात शेवटची सृष्टी जर कोणती असेल तर ते माणसाची सृष्टी आहे. बघा तुम्ही, म्हणजे माणसाच्या अगोदर भगवंतांनी प्राण्यांची सृष्टी निर्माण केली, त्याच्या अगोदर वेलीची सृष्टी निर्माण झाली, त्याच्या अगोदर वृक्षांची सृष्टी निर्माण झाली, माणसाच्या सृष्टीच्या अगोदर प्राणी निर्माण झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे प्राण्यांची सृष्टी. प्राणी माहिती आहेत आपल्याला? प्राणी सांगा एखादं उदाहरण प्राण्याचं. सांगा एखादं. बाळानं सांग. बाळा प्राण्याचं नाव सांग रे, एखादा प्राणी सांग. हा, हत्ती. हे तीन प्राणी बदलले त्यानं. हत्ती, आणखीन हत्ती, वाघ, सिंह, बबर, घोडा. हा सांग आणखीन. हा, मोर प्राणी नाही ते पक्षी आहे. तुम्ही सांगा रे. प्राणी सांगा. हत्ती, आणखीन हा झालं. घोडा झाला. आणखीन हा, कोला. आणखीन गाय. इथपर्यंत मला यायचं होतं म्हणूनच विचारलं मी. थोडं लक्ष द्या. गाईला कधी प्राणी म्हणायचं नाही. ऐका, लक्ष द्या. स्वामी विवेकानंद परदेशाचा दौरा करून भारतात परत येत होते आणि येता येता स्वामी विवेकानंदांना पत्रकाराने गाठलं. माणसाने कोणाचा बी नाद करायचा पण पत्रकाराचा नाद करायचा नाही. पत्रकारामुळे विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. माहिती आहे तुम्हाला? पत्रकारामुळे स्वर्गीय RR पाटलांना राजीनामा द्यावा लागला आणि पत्रकारामुळे सध्या सुद्धा एका मंत्र्याला घरी जावं लागलंय. माहिती आहे तुम्हाला? म्हणून पत्रकाराचा कधी नाद करायचा नाही. पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे असं म्हणतात, एक आधारस्तंभ आहे. पत्रकाराने स्वामीजींना प्रश्न विचारला, का हो भारत देशामध्ये, ऐका प्रश्न पहा, लक्ष द्या, भारत देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध कोणत्या प्राण्याचं? स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, आमच्या भारत देशामध्ये सर्वात चांगलं दूध म्हैस या प्राण्याचं. थोडं लक्ष देऊन ऐका. पत्रकार सगळे अवाक झाले, त्यांना आश्चर्य वाटलं. विवेकानंदासारख्या महात्मा, एवढ्या मोठ्या ज्ञानी माणसाने असं चुकीचं उत्तर कसं काय द्यावं? पुन्हा पत्रकाराने स्वामीजींना पुन्हा विचारलं, का हो स्वामीजी सांगा भारत देशामध्ये सर्वात चांगलं दूध कोणत्या प्राण्याचं? स्वामीजीने पुन्हा उत्तर दिलं, म्हैस या प्राण्याचं किंवा म्हशीचं. पुन्हा पत्रकाराने जरा खोलून प्रश्न विचारला, कोणत्या प्राण्याचं? म्हशीचं. स्वामीजींना पुन्हा म्हणायला लागले, ही उद्या पेपरच्या पहिल्या पानावर बातमी येणार आहे, TV वरती हेडलाईन येणार आहे, थोडं विचार करून उत्तर द्या. स्वामी विवेकानंदाने सांगितलं, निंदंती निपुणः यद्वास्तुवंतु लक्ष्मी समाविशतो गच्छन्त्व यथेष्टम अद्दैव मरणमस्तु न्यायात अद्दैव मरणमस्तु युगांतरेवा न्यायात पथ न प्रविचलंती पदम युगाम न धीराहा. मी माझ्या न्यायापासून, मी माझ्या विचारापासून, मी माझ्या उत्तरापासून पाऊलभर सुद्धा ढळणार नाही. मी माझ्या उत्तरावर ठाम आहे. तुम्ही विरोधात छापलं तरी माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. तुम्ही माझ्या बाजूने छापलं तरी माझं उत्तर कायम आहे. आमच्या भारत देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध म्हैस याच प्राण्याचं आहे. आता मग पत्रकार म्हणले, का हो स्वामीजी तुम्ही तर भारतातली माणसं, गाईला म्हणणारी माणसं आहेत. गाय हा तुमचा एवढा लाडका, गाईला एवढं लाडकं म्हणता तुम्ही, आणि तुम्ही मात्र म्हशीचं कसं काय म्हणता? तुम्ही उत्तर गाईचं का दिलं नाही? स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर उत्तर दिलं. तुम्ही मला विचारलेला प्रश्न असा होता, कोणत्या प्राण्याचं दूध सर्वात चांगलं आहे? गाय ही आमच्यासाठी प्राणी नाही, तर गाय ही आमच्यासाठी आमची माय आहे आणि गाईचं दूध हे आमच्यासाठी अमृत आहे. म्हणून आम्ही गाईला कधी प्राणी म्हणत नाहीत. कळलं ना? बरं का? प्राण्यामध्ये गाईला कधी घ्यायचं नाही, ती तर आमची माय आहे, मायबाप. आणखी पुढे बोलू. जिथे जन्म देणारी माय कमी पडते ना, जिथे जन्म देणारी माय कमी पडते तिथे आमची गाय कामाला येते. काय म्हणणं तुमचं? बोला. इकडे बाळाचा जन्म व्हावा आणि तिकडे माईचा मृत्यू व्हावा. सांगा, त्या लेकराला जगवण्याचं काम कोण करते? हो, गाय करते, गाईचं दूध करते. कधी कधी माय जिवंत असते पण शरीराच्या अडचणीमुळे तिला पानाच नसतं महाराज, दूधच येत नाही बाळासाठी. मग अशा वेळेला त्या बाळाला जगवण्याची जिम्मेदारी जर कोण घेत असेल तर ती आमची गाय घेत असते. म्हणून गाय ही आमच्यासाठी पशु नाही, गाय ही आमच्यासाठी प्राणी नाही, तर गाय ही आमच्यासाठी आमची माय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का, माय आहे ती. जाता जाता माझी हात जोड विनंती आहे, आपल्या आयुष्यामध्ये सांभाळता आली एखादी गाय तर जरूर सांभाळा. नाही सांभाळता आली गाय तर कमीत कमी परिसरामध्ये कोणी जर सांभाळत असेल, तुम्ही फार पैशाचं नका, निदान सोयाबीन खेळ केल्यावर नंतर उरलेलं सुरलेलं गुढी तरी निदान गोशाळेला नेऊन देत जा मायबाप.
हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे हो. आम्हीच सगळ्या गायी सांभाळणं प्रत्येकाला जरी शक्य होत नसेल ना, मी तर असं म्हणलं नुसतं टाकून दिलेलं उरलेलं गुळी तुम्ही विकल्यावर किती 2-5 हजार रुपयाला येत असेल फार झालं तर, पण तेवढं गुळी जरी एखाद्या गोशाळेला नेऊन दिलं, तुम्ही ज्वारी जरूर तुम्ही खा, माझा त्याला विरोध नाही, पण निदान कडबा तरी आमच्या गोशाळेला नेऊन द्या. एवढं जरी सत्कार्य आपल्या जीवनामध्ये केलं तर या देशातला कितीतरी गायी वाचल्याशिवाय राहणार नाहीत. विठाला अगोदर प्राण्यांची सृष्टी निर्माण झाली. प्राणी आपल्या सर्वांना माहिती आहेत बरं का. कुत्रा असेल, लांडगा असेल, मांजर असेल, हे सगळे प्राणी आहे. मांजर सुद्धा प्राणी आहे, बरोबर आहे का. मांजर, त्या मांजरीच्या बाबतीमध्ये असं काहीतरी म्हणतात बुवा, ते मांजर हा प्राणी, जर आपण कुठे निघालो, कामाला निघालो, आणि जर मांजर जर थोडीशी काशी आडवी गेली तर काहीतरी म्हणतात. काय होते मांजर आडवी गेल्यावर? बोला काय 20 पावलं मागे जाऊ म्हणतात. असं म्हणतात बुवा, मांजर आडवी गेल्यावर किंवा मांजर आडवी आल्यावर काम होत, बरोबर आहे का. असंच म्हणतात. नाही वाक्य बोलू. मांजरीला उग बदनाम केले लोकांनी. पुढे बोलू का. अहो मांजर आडवी आल्यावर काम होतंय, फक्त माणसं आडवी आल्यावर काम होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला उग बदनाम केलं महाराज त्या मांजरीला. हो मांजर नाही बरं. मांजर आडवी गेल्यावर माझा तर अनुभव सांगू का, मी ज्या दिवशी मांजर आडवी जाते त्या दिवशी मला लोक पैसे जास्त देतात. आज सकाळी गेली होती म्हणूनच त्यांनी दिले, अगोदरच दिले, आता काय वाढवून घ्यायचा काय प्रश्न नाही बरं का. लक्षात ठेवा. मांजरीला उगं बदनाम केलं. माणसं आडवी आल्यावर काम होत नाहीत महाराज. रस्ते अडवणारी माणसंच आहेत, पाण्याच्या योजना अडवणारी माणसंच आहेत. आणखी पुढे बोलू. शेताला जाणाऱ्या वाटा अडवणारी सुद्धा माणसंच आहे. जाता जाता लक्षात ठेवा. माझ्या तुकोबाराने स्वर्गापर्यंत जायची पाऊलवाट करण्याचं स्वप्न पाहिलं मला. तुका म्हणे पावटनी करू स्वर्गाची निशानी, करू स्वर्गाची निशानी, करू स्वर्गाची निशानी. पावटनी करू स्वर्गाची निशानी, करू स्वर्गाची निशानी, करू स्वर्गाची जगद्गुरु तुकोबाराने स्वर्गापर्यंत पाऊलवाट करण्याचं स्वप्न पाहिलं. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गापर्यंत जायचे आम्हाला पाऊलवाट करायचे. आम्ही निदान शेतापर्यंतच्या वाटा तरी अडवल्या पाहिजेत, रस्ते काय अडवायचे माझ्यात. लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय, प्राणी वेगवेगळ्या उद्देशासाठी जन्माला येतात. प्राण्यांची सृष्टी निर्माण झाली. आता प्राण्यांची सृष्टी निर्माण करत असताना भगवंताच्या लक्षात आलं प्राण्यांचा कणा आडवा होता महाराज. पाठीचा जो कणा आहे तो आडवा आहे. कुत्रे आडवे आहेत, मांजरं आडवे आहेत, हत्ती आडवे आहेत. आणि मग देवाच्या असं लक्षात आलं की आडव्या प्राण्यापेक्षा आपण उभा प्राणी तयार करावा. तो आडवा पाठीचा कणा भगवंताने असं सरळ केला आणि सरळ पाठीचा कणा असणारा प्राणी तयार केला. त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. बरोबर आहे का. आता पुढचं एक वाक्य बोलतो, लक्ष देऊ नये का. जनावरं दिसायला आडवी आहेत, त्यांच्या पाठीचा कणा आडवा आहे, दिसायला आडवे आहेत, पण वागायला बोला बोला सरळ आहेत. माणसं दिसायला सरळ आहेत. हे पुढचं तुम्हाला पाठ आहे, मी सांगायची गरज नाही. विठाला भगवंताने इतर देहालाही मुख दिलं आणि आपल्यालाही मुख दिलं, पण इतर देहातल्या मुखाचा उपयोग केवळ खाणं. बैलाचा उपयोग, तोंडाचा उपयोग कशासाठी? फक्त खाण्यासाठी. म्हणजे फक्त खाण्यासाठी जगतात ते कोण असतात? बोला बोला म्हणा 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 बैल म्हणा म्हणा. फक्त खाण्यासाठी जगतात ते कोण असतात? आणखी पुढे बोलू का? बोलू का? फक्त
पंक्तीला येतात. मी अजिबात म्हणणार नाही, काळजी करू नका. अरे फक्त या मुखाचा उपयोग फक्त भोजनासाठी नाहीये. या भोजनासोबत भजन करणं हे आमचं कर्तव्य आहे. वाटलं एखाद्या बैलाला रामकृष्ण हरी म्हणावं, म्हणता येत नाही. कुत्र्या मांजराला रामकृष्ण हरी म्हणावं, म्हणता येत नाही. आम्हालाही म्हणता येत आहे. म्हणून हा देह आहे तोपर्यंत देवाची सेवा करायची आहे. हा देह गेला तरी सुद्धा देवाचीच सेवा करत राहावं हीच आमची प्रार्थना आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावून. खरं सांगू का देवा, कितीतरी सायासाने कितीतरी प्रयत्नाने जर तुझ्या जवळ जर आम्हाला राहता येत असेल तर आता आम्हाला तुझ्या जवळ आल्यानंतर आता आम्हाला दूर जायचं नाही जायचं आम्हाला दूर. आणि तुझे जे चरण आहेत, तुझे जे पाय आहेत ते आम्हाला कधीच सोडायचे नाहीत. मी तुझी शपथ घेऊन सांगतो. चरण ना सोडी सर्वथा, 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 चरण 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 सोडी सर्वथा, सुंदर गायलं. शब्द असे, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. देवा, अनेक सायासाने आम्हाला तुझ्याजवळ येता येत नाही. आता आम्ही तुझ्याजवळ आलोय. फक्त माझी एकच इच्छा आहे, मला तुझे पाय सोडायचे नाहीत मायबाप. आणि सांगू का तुम्हाला, तोपर्यंत माणसाने देवाच्या जवळ येऊ नये. एकदाच्या जवळ देवाच्या जवळ गेलं की पुन्हा मात्र देवापासून लांब जाऊ नये. शास्त्रामध्ये अग्नीचे अनेक प्रकार आहेत. काही दावाग्नी असतो, जंगलामध्ये लागतो तो दावाग्नी, पोटामध्ये लागतो तो जठराग्नी, आणि सर्वात भयंकर असतो तो विरह अग्नी आहे मायबाप. विरहाग्नी किती भयंकर असतो सांगतो तुम्हाला, ऐका. अखिल कोटी ब्रह्मांडानायक भगवान कृष्ण परमात्मा गोकुळवासियांचा, वृंदावनवासियांचा निरोप घेऊन मथुरेकडे गेले. थोडं लक्ष द्या. मथुरेकडे गेल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन जाण्यासाठी अक्रूर नावाचा वसुदेवाचा चुलत भाऊ होता. म्हणजे वसुदेव हे भगवान कृष्ण परमात्म्याचे पिता आणि वसुदेवाचे चुलत भाऊ ते कोणाचे पुत्र होते? स्वफल्क ऋषी. आणि स्वफल्क ऋषीच्या पत्नीचं नाव होतं गंदिनी देवी. स्वफल्क ऋषी आणि गंदिनी देवीच्या पोटी जन्माला आले अक्रूर महर्षी भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन जायला आले. आता कृष्ण कन्हैयाला घेऊन जात असताना त्या गवळणी सगळ्या त्या दरवाजात जमा झाले. सर्व तुम्हाला पाठ आहे. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, सर्व गवळणी एकत्रित जमा झाल्या. यशोदेला विचारायलाय, का रथ शृंगारीला, काय रथ शृंगारला, कुठे जाणार आहे कृष्ण, कोण आलाय? त्या अक्रूराला तर म्हणायला लागले, हे अक्रूरा चांडाळा, चांडाळा म्हणायला लागले. एवढे अपशब्द त्या गवळणीमध्ये वापरलेत. आपण सर्व अंगणी
म्हणायला लागला, हे अक्रूरा, तुझं नाव आहे तशीच तुझी करणे आहे. चांडाळा म्हणायला लागला, तू आमचा घात करायला आलास. नको ते शब्द अक्रूराने खाल्ले मायबाप, शिव्या खाल्ल्या लोकांच्या. पाहता पाहता भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन अक्रूर निघून गेले. थोडं लक्ष द्या. अक्रूर निघून गेल्याच्या नंतर आता निघून गेले आणि त्या गोपी आणि गोपाळांना एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, किती दुःख झालं सांगतो तुम्हाला. भगवान कृष्ण परमात्मा इकडे आले, मथुरेमध्ये आले. नंतर काही कालखंडानंतर भगवान परमात्म्याची उद्धवाची भेट झाली. भागवतामध्ये तुम्ही बाकी काही ऐका गर न ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याचा उद्धवाचा संवाद ऐका. कारण सांगू का, शास्त्रामध्ये जेवढ्या जेवढ्या मित्रासोबत चर्चा झाल्या तेवढ्या तेवढ्या शास्त्रामध्ये एक अतिच्य कोटीचं तत्वज्ञान तयार झालं. भगवान कृष्ण परमात्म्याने मित्रासोबत केलेला संवाद भगवद्गीता आहे आणि भागवतामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवासोबत केलेला संवाद हा सुद्धा एक खूप मोठं चिंतन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान जर भगवंतांनी कोणाला सांगितलं असेल तर तो उद्धवाला सांगितलं. कृतय ध्याये ते विष्णू. वेगवेगळ्या युगातल्या साधना सुद्धा भगवंतांनी उद्धवाला सांगितल्या. कलौत हरिकीर्तनात, कलियुगामध्ये हरिकीर्तनाशिवाय पर्याय नाही हे भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवाला सांगितले. आता ऐका, भगवान कृष्ण परमात्मा उद्धवासोबत चर्चा करता 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 भगवान सांगायला लागले, उद्धवा काय माझ्या गोपीन, काय माझे गोपाळ, काय ते प्रेम, काय तो जिव्हाळा. उद्धव म्हणला, देवा शेतात जनावर राखणारी माणसं, खेड्यापाड्यात राहणारी माणसं, गायीच्या जनावराच्या मागं फिरणारी माणसं, आम्ही शिकलेली माणसं, आणि आमच्या समोर तू मात्र जनावर राखणाऱ्यांचं वर्णन करतोय, गरीबाचं वर्णन करतोय. भगवंताने सांगितलं, उद्धव खरं सांगू का, एकदा गोकुळात जा म्हणजे कळेल माझ्या गोपी आणि गोपाळांचं काय प्रेम होतं. थोडं लक्ष द्या. उद्धवजी म्हणले, ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार जातो, पण सकाळी जाईन, दुपारी थांबणार, संध्याकाळी परत येणार. भगवान म्हणले, तासभरात परत ये, फक्त तू एकदा जा. उद्धवजी जेव्हा गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळामध्ये प्रवेश केल्यानंतर एका गृहस्थाला विचारलं, का हो तो नंदबाबाचा महाल कुठे आहे. ऐका, त्यांनी पत्ता सांगत असताना असं नाही सांगितलं सरळ जा, उजव्या बाजूला वळा, आणि ते झाड आहे ते, तर असं पत्ता नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं, ही बाजूची जी नाली आहे ना, नाली, या नालीचं पाणी जिथून सुरू होतंय तिथं नंदबाबाचा महाल आहे. उद्धवजी त्या नालीच्या पाण्याने गेले आणि गेल्यानंतर पाहिलं तेव्हा लक्षात आलं, त्या नालीमध्ये वाहणारं पाणी कपडे धुण्याचं नव्हतं, त्या नालीमध्ये वाहणारं पाणी अंघोळीचंही नव्हतं, त्या नालीमध्ये वाहणारं पाणी हे गोपींच्या डोळ्यातल्या अश्रूचं पाणी होतं. मायबाप, गोपी धाय मोकळून रडत होत्या. आता दुपारी राहणार आणि संध्याकाळी परत येणारा उद्धव 6 महिने झाली तर गोकुळातून बाहेर निघत नाही. ऐका मायबाप, दुसऱ्या दिवशी उद्धवजी जेव्हा शेजारी गावात शेजारच्या घरी फिरायला गेले, घराच्या समोर सुंदर अशी रांगोळी काढली होती. त्या घराच्या पुढे रांगोळी, पुढच्या घरी गेले तिथेही रांगोळी, त्याच्या पुढे गेली रांगोळी. सगळ्या गावात प्रत्येक घरासमोर रांगोळी होते आणि प्रत्येक घराच्या समोर रांगोळीचा एकच विषय होता. प्रत्येकाची रांगोळी होती केवळ कृष्ण परमात्मा. कुणी गायी राखणारा कृष्ण, तर कुणी मुरली वाजवणारा कृष्ण, कुणी खेळ खेळणारा कृष्ण, अशा वेगवेगळ्या कृष्णाच्या आकृत्या काढलेल्या होत्या. उद्धवाच्या लक्षात आलं, या सर्व गवळणीने देवाला डोळे काढलेत, देवाला कान काढलेत, देवाचं नाकही काढलंय, देवाचे सगळे अवयव रांगोळीमध्ये आहेत, पण शेजारच्या काकूने मात्र देवाला पाय काढले नाहीत. देवाचे पाय मात्र त्यांनी काढायचे कदाचित विसरले असतील असा उद्धवाचा समज झाला. पुढच्या घरी गेले, त्या घरासमोरची रांगोळी पाहिली, त्याही रांगोळीला पाय नव्हते. पुन्हा दुसऱ्या घरी गेले, त्याही रांगोळीला पाय नव्हते. अख्ख्या गोकुळामध्ये उद्धव फिरून आले, एकाही गवळणीने त्या कृष्ण परमात्म्याला पाय काढले नाहीत. उद्धवानी गवळणीला विचारलं, का हो तुम्ही एवढी सुंदर रांगोळी काढली, एवढी सुंदर रांगोळी काढली, पण तुम्ही एकाही रांगोळीतल्या कृष्णाला तुम्ही पाय का काढले नाही, सांगा ना, का काढले नाहीत. त्या गवळणीने फार सुंदर उत्तर दिलं. काय म्हणाले ते गवळणी माहितीये का, उद्धवा, अरे त्या कृष्णाला पाय होते म्हणून तो कृष्ण आमच्यापासून निघून गेला. कदाचित या रांगोळीतल्या कृष्णालाही जर पाय काढले तर हा कृष्ण सुद्धा आमच्यापासून लांब जाईल, म्हणून आम्ही या कृष्णाला पाय काढत नाहीत. याला म्हणायचं गवळणीचं प्रेम आहे बाप. विरहाचं दुःख काय असते, गोपींना विचारा. विरहाचं दुःख काय असते, रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवास गेल्यानंतर अयोध्येच्या लोकांना विचारा. आणि हे दुःख नामदेवरायला माहित होतं, म्हणून नामदेवराय देवाला म्हणायला लागले, देवा आता मी तुझ्या पायाजवळ आहे, आता मात्र मला तुझे पाय सोडायचे नाहीत. आणि हे वरवरच सांगत नाही, देवा शपथ घेऊन सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन शब्द उच्चार करत असताना फार महत्वाचा चुकीचा उच्चार करायचा नाही. आन या शब्दामध्ये जर न बाणाचा जर उच्चार केला तर आण याचा शब्द होतो पाणी आण, चहा आण, जेवायला आण, हे आण, ते आण, आण. आणि न नळाचा जर उच्चार केला, बरं का, न बाणाचं हे तालव्य वर्ण आहे आणि न नळाचं हे दंत्य वर्ण आहे. न नळाचा उच्चार करत असताना जीभ
दाताला लागल्याशिवाय न नळाचा उच्चार होत नाही. बरोबर आहे का? कोणते कोणते वर्ण आहेत? त, थ, द, ध, न हे जे वर्ण आहेत जीभ दाताला लागल्याशिवाय उच्चार करता येत नाही. बरोबर आहे का? आणि ट, ठ, ड, ढ, न, ट, ठ, ड, ढ, न हे उच्चार करत असताना जीभ ही वर टाळूला लागली पाहिजे. प, फ, ब, भ, म हे उच्चार करत असताना ओठाला चिकटल्याशिवाय ह्याचा उच्चार होत नाही. ऐका पुढे. जीभ दाताला अडकली तरच त, थ, द, ध, न या वर्णाचा उच्चार व्यवस्थित होतो. म्हणजे जोपर्यंत दात तोंडात आहेत तोपर्यंत आपल्याला स्पष्ट बोलता येते. तुमच्या पाया पडतो, जोपर्यंत दात आहेत तोपर्यंत बोलून घ्या. कळलं का? कळलं का नाही? नाहीतर मी त्याला बोलत नसतो आणि मी त्याचं तोंड बघत नसतो असं म्हणू नका. दात पडल्यावर सगळी हवा जाणार आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत तोंडात दात आहेत तोपर्यंत शब्द सुद्धा असा वजनदार बाहेर पडतो. आणि एकदा का दात पडले की तोंडातून हवा जाते आणि तोंडातून हवा गेली की वजनदार शब्द बाहेर पडत नाहीत. आणि वजनदार शब्द बाहेर पडना गेले की पोरं सुद्धा तुम्हाला वजन ठेवत नाही. कळलं ना? कळलं ना? सूत्र सांगितलं. म्हणजे दात पडले की आपल्या बोलण्यात वजन राहत नाही आणि आपल्या बोलण्यात वजन राहत नसलं की घरचे आपल्याला किंमत देत नाहीत. म्हणजे दात पडले की घरात वजन राहत नाही, म्हणून दात पडले की घरात राहायचं. कळलं ना मला काय सांगितलं? लक्षात आलं ना? दात पडायला लागले की मस्तपैकी घरात वजन राहत नाही. मस्तपैकी पंढरपूरला निघा, सप्ताहाला या, रामकृष्ण हरी आहे. आपली धर्मव्यवस्था तशी आहे महाराज. पहिले 25 वर्ष मस्तपैकी ब्रह्मचारी वस्त्र सांभाळावं, नंतर गृहस्थ आश्रम, नंतर संन्यास्त, वानप्रस्थ वगैरे हे सगळं स्वीकारायला पाहिजे ना. पण दुर्दैव असं आम्हाला महाराज, सगळे दात पडले, सगळ्या दातांनी रजा घेतली तरी सुद्धा माणसं काही प्रपंचातून बाहेर पडत नाहीत. लक्षात आलं का? आण हा जो शब्द आहे, आ न नणाचं म्हटलं की आण, हे आणा ते आणा क्रियापद होतं. आणि न नळाचं जर वापरलं तर आण या शब्दाचा अर्थ होतो शपथ. बरोबर. जुन्या काळामध्ये शपथीला फार किंमत होती. एखादा माणूस जर खोटं बोलत असेल आणि त्याला नुसतं म्हणलं ना, चल मारुतीचा शेंदूर काढ किंवा चल मारुतीची शपथ व्हा, माणसं लबाड बोलणं सोडून द्यायचे, खरं बोलायचे मायबाप. एखाद्या लहान पोराचे भांडणं करता करता जर खोटं बोलायला लागलं आणि त्याला जर म्हणलं वा बरं तुझ्या माईची शपथ, तुझ्या आईची शपथ व्हा म्हटलं की ते गप्प बसायचं महाराज. एवढी भीती होती शपथेची. आता दुर्दैवाने लोकांना देवाची सुद्धा भीती राहिली नाही. हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. विठाला म्हणले देवा तुझी शपथ वाहून सांगतो. म्हणले तुझी शपथ का? तुझी शपथ वाहतो. आणखीन एका ठिकाणी महाराज म्हणले माझ्या जीवापेक्षाही तू आवडतो. तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडसी जीवा, माझ्या जीवापेक्षाही तू आवडतो. तिथे एक आन हा शब्द आहे. आणि इथेही नामदेव महाराज म्हणतात बस तुझी आन वाहून सांगतो, आम्हाला तुझे चरण सोडायचे नाही. आता इथे नामदेवांनी चरणच का शब्द वापरला हे फार महत्वाचं आहे. कारण सांगू का, चरणाची ताकद ज्यांना कळाली ती माणसं मोठी झाली. थोडं लक्ष देऊन ऐका. चरणाची ताकद 2 उदाहरणं सांगतो पुढे चलतो. ऐका. रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. आपण रामायण ऐकणारी माणसं आहात. राजा दशरथाने रामाला 14 वर्षाच्या वनवासाचा आदेश दिला. आता एक वाक्य सांगतो तुम्हाला, ऐका. राजा दशरथाने रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवत असताना जर रामचंद्र प्रभू जर बापाच्या विरोधात कोर्टात गेले असते किंवा बापाला जर विरोध केला असता तर कोर्टाने किंवा त्या काळातल्या न्यायालयाने रामाच्या बाजूने निकाल दिला असता. का? त्या काळातला कायदा असा होता की राजाचा थोरला मुलगा किंवा मोठा मुलगा हा राजाचा अधिकारी. जर राम बापाच्या विरोधात कोर्टात गेला असता, ऐका फार सुंदर वाक्य आहे, राम जर बापाच्या विरोधात कोर्टात गेला असता तर कदाचित अयोध्येचा राजा झाला असता. पण बापाच्या विरोधात कोर्टात गेला नाही आणि बापाची आज्ञा पाळली म्हणून आमचा राम केवळ अयोध्येचा नाही तर या संपूर्ण जगातल्या माणसातल्या मनामनातला राजा झाला. याचं कारण आहे बापाचा आदेश पाळला. लक्षात आलं ना? बापाला शिव्या देणारी माणसं, बापाला उलट बोलणारी माणसं, बापाला भांडून वाटणी घेणारी माणसं कदाचित मोठी झालेली वाटत असतील, पण बापाची आज्ञा पाळणारी माणसं चराचरामध्ये मोठी होत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. रामचंद्र प्रभू आता 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. वाटेमध्ये प्रवास करत असताना पहिला मुक्काम त्यांचा शृंगवीरपूरला पडला. शृंगवीरपूरला निषादराज गुहकाने त्यांचं स्वागत केलं. शृंगवीरपूरचा मुक्काम झाल्यानंतर हळूहळू पुढे भगवान परमात्मा आता गंगेच्या काठावरती आले. गंगेच्या तटावरती आल्यानंतर शरयू नदी अयोध्येची पुढे येऊन गंगेला मिळते आहे. गंगेच्या काठावरती आल्यानंतर गंगेच्या ऐली तीरावरून पहिली तीरावरती जायचं होतं. आता पलीकडे जायचं, कसं जावं काय जावं प्रश्न पडला. तेवढ्यात प्रभूला तिथे एक नाव भेटली.
नाव होती. त्या नावेच्या जवळ प्रभू गेले. नाव पाण्यामध्ये उभी आहे, पॉइंटला नाव उभी आहे, पण नावेचा जो चालक होता तो चालक मात्र बाजूला झाडाखाली बसलाय. एकच नाव होते. त्यावेळेला रामचंद्र प्रभू लक्ष्मणा समवेत त्या नावाड्याकडे गेले. त्या केवटाकडे गेले. केवटाला म्हणाले, ए केवट भाई, अरे चल रे बाबा, मला तिकडे नेऊन पोचव. केवट म्हणला, मी नेणार नाही. का नेणार नाही? लक्ष्मणजी जरा गरम रक्ताचे होते ना. का नेणार नाही? ओट म्हणले, तू ड्रायव्हर आहेस, तुझा धंदा आहे. केवटाला सांगितलं, जास्त वटवट करू नको, जास्त ताण देऊ नको, कारण का गेल्या जन्मात तुझी दादागिरी भरपूर सहन केले, आता मात्र मी तुझी दादागिरी सहन करणार नाही. याचं कारण सांगू का? हा केवट गेल्या जन्मामध्ये कासव होता आणि हा लक्ष्मण गेल्या जन्मामध्ये, लक्ष्मण हा शेषाचा अवतार म्हणजे सापाचा अवतार आहे. हे काय करायचं महाराज? जो कासव आहे ना, कासव देवाच्या दर्शनाला यायचं. देवाच्या दर्शनाला जवळ आला की हा साप असा, हे शेष भगवान असे फुतकार मारायचा आणि त्याला मारायच्या भीतीने कासव असा निघून जायचा. त्या कासवाने विचार केला, रडायला लागले देवाकडे. देवाला म्हणले, देवा, हे काय, हे नागोबा, हे साप काय मला तुमच्या जवळ येऊ देत नाही, मग काय करावं लागेल? देवाने सांगितलं, काळजी करू नको, पुढच्या जन्मामध्ये याला तुझ्या पाया पडावं लागतो, तू चिंता करू नको. म्हणून तेच कासव रामा अवतारामध्ये केवट झाला. आणि आता केवट लक्ष्मणाला म्हणाला, जरा शांत राहा, जरा जास्त वटवट करू नको, मी नावेचा मालक आहे, वाटलं तर मी नाव चलवेल, नाहीतर मी जाणार नाही. लक्ष्मणजी म्हणला, दुसरी नाव बघू. केवट म्हणला, जा, आज दुसरी नाव येणारच नाही. याचं कारण आहे, निषादराज गुहकाला केवटाने एकदा पाणी दिलं होतं जंगलामध्ये, आणि पाणी देत असताना गुहकाने विचारलं केवटाला, तुला काय पाहिजे ते सांग. केवटाने सांगितलं, मी आता तुला काही मागणार नाही, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मात्र मी मागणार आहे. आणि केवटाला आज कळलं होतं की अयोध्येचे 2 राजपुत्र, जगाचा मालक भगवान श्रीराम 14 वर्ष वनवासाच्या प्रवासाला जात आहेत, आणि जाता जाता आज गंगेच्या काठावर येणार आहेत, आणि गंगेच्या काठावर आल्यानंतर त्यांना नावेशिवाय पर्याय नाही. आणि मग तो केवट राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं, राजा, मी तुम्हाला पाणी दिलं होतं त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं काय मागायचं ते माग, तेव्हा मी तुम्हाला काही मागितलं नव्हतं, पण आता मला मागायची गरज आहे. कोणती? काय गरज आहे तुझी सांग. काय नाही म्हणजे साधी गरज आहे, उद्या दिवसभरामध्ये माझी नाव जिथं असेल तिथं गावातली दुसरी एकही नाव पॉइंटला येऊ द्यायची नाही. मग हप्ते दिले तरी सुद्धा नाव येऊ द्यायची नाही, हप्ते असले तरी बंद करायचे, एक दिवस एकही नाव पॉइंटला येणार नाही. राजाने मान्य करावं लागलं. त्या दिवशी केवळ एका केवटाचे नाव त्या नावेमध्ये, त्या पाण्यामध्ये होते. लक्ष्मणजी म्हणला, रामा, सोडून द्या याला, म्हणले दुसरी नाव बघू. केवटजी म्हणले, जा, तुला दुसरी नाव भेटणारच नाही. फार सुंदर संवाद आहे रामायणामध्ये. आता लक्ष देऊ नाही का? शेवटी रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगितलं, थोडं जरा तो शांत राहा, काय इच्छा रे केवटा तुझी, सांग ना. केवटाने उत्तर दिलं प्रभूला, नाना साधनाच्या केल्या खटपटा, पर्यत्यानं पवते त्याच्या दारवंटाओ. अनेक साधना करून सुद्धा यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी अशा अष्टांग योग मार्गाने गेलेल्या लोकांना जो स्वप्नात यायला तयार नाही, तो जर भगवान परमात्मा माझ्या समोर उभा असेल तर मी एवढ्या सहजासहजी त्याला जाऊ देणार नाही. काय इच्छा तुझी सांग ना, काय इच्छा आहे? काही नाही म्हणले, मला तुमचे पाय धुवायचे. लक्ष द्या, पाय धुवायचेत म्हटल्यानंतर प्रभूने होकार दिला. आता नावेमध्ये प्रभूचे पाय केवट धुवायला लागले. आता लक्ष द्या, त्याच गंगेतलं पाणी घ्यावं, प्रभूच्या पायावर टाकावं, त्याच गंगेतलं कमलपुष्प घ्यावं, प्रभूच्या पायावर टाकावं. थोडं लक्ष द्या, आता प्रभूच्या पायावर गंगेतलं थंड पाणी पडत होतं. थंड पाणी पडता पडता आता प्रभूच्या पायावर थंड पाण्यासोबतच गरम पाण्याचे थेंब पडायला लागले. प्रभूला आश्चर्य वाटलं, थंड पाणी गंगेतलं असावं, पण गरम पाणी कुठून आलं असेल? ज्या वेळेला प्रभूने वाकून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, पायावर पडणारं थंड पाणी हे गंगेच्या पात्रातलं होतं, आणि पायावर पडणारं गरम पाणी हे केवटाच्या नेत्रातलं होतं. केवटाच्या नेत्रातलं गरम पाणी आणि गंगेच्या पात्रातलं थंड पाणी जगाच्या मालकाने केवटाला उचललं आणि केवटाला विचारलं, का रडतोयस रे केवटा, का रडतोय, सांग ना. केवटजी म्हणाले, काय हे नाही प्रभू, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, जगाच्या मालकाचे पाय धुवायला मिळाले, याच्यापेक्षा आणखीन नशीब काय पाहिजे. आणि मग रामचंद्र प्रभू केवटाच्या गळ्याला पडू पडू रडायला लागले आणि केवटाला सांगितलं, केवटा, अरे माझ्या पडत्या काळामध्ये, माझ्या वाईट काळामध्ये तू एवढा सन्मान दिला, माझा शब्द आहे, आज तू माझे पाय धुतले, एक दिवस मी तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच केवट कृष्ण अवतारामध्ये सुदामा झाला आणि त्या सुदाम्याचे पाय जगाच्या मालकाने धुतले. देख सुदामा की दीनदशा, करुणा करके करुणा निधि रोये, पाणी परात को हात छुयो नहीं, नैनन की जल से पग धोये. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले. दृष्टांत पुढे वाढवत नाही, मला काय सांगायचंय, फक्त एकदा देवाचे पाय केवटाला धुवायला मिळाले तर एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. हा पायाचा अधिकार नामदेवरायांना माहित होता, म्हणून नामदेवराय म्हणले, मला तुझे पाय सोडायचे नाही. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, मला तुझे पाय सोडायचे नाही देवा. आणखी पुढे सांगू का, तुझ्या पायाची सेवा करता करता
माझ्या मुखामध्ये तुझं मंगळ नाम घ्यायचं आहे आणि माझ्या हृदयामध्ये तुझ्याविषयी अखंड प्रेमभाव असावा, हीच माझी अपेक्षा आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी चरणामध्ये नामदेवरा लिहिताय तर वदनी तुझे मंगळ नाम. मंगळ नाम कशात असावं? मुखामध्ये मंगळ असावं. मंगल नाम भगवंताचं मुखामध्ये असावं. आणखीन काय असावं? हृदय अखंडित प्रेम, देवाविषयी प्रेम असलं पाहिजे. मायबाप खरं सांगू का, सध्याच्या काळामध्ये परमार्थ भरपूर वाढला पण प्रेम मात्र परमार्थातलं कमी झालं. परमार्थातलं प्रेम कमी झालं. सध्या फक्त व्यवहार आला, व्यवहाराला पैसा वाढला पण परमार्थातलं प्रेम कमी झालं. मायबाप लक्षात ठेवा, परमार्थातलंच नाही घरादारातलं सुद्धा प्रेम कमी झालं. मायबाप जुन्या काळातलं प्रेम पहा आणि आताचं प्रेम पहा. आताच रे जुन्या काळातली माणसं बसमध्ये बसून बस हालेपर्यंत हातातला हात सोडत नव्हते. आताची माणसं दरवाजात वाट लावायला सुद्धा येत नाहीत महाराज, एवढी कठोर काळजाची झाली. लक्षात ठेवा, जेवढी माणसं पैशाने श्रीमंत झाली तेवढी प्रेमाच्या बाबतीमध्ये गरीब झाली. पैशाने श्रीमंत झालेली माणसं प्रेमाने मात्र फार कमी झाली. बरं का, लक्षात ठेवा, परमार्थामध्ये प्रेम असणं फार महत्वाचं आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. जर भक्ती नसेल आणि प्रेमच नसेल तर त्या ज्ञानाला सुद्धा काही अर्थ नाही. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम फार महत्वाचं आहे. देवावर प्रेम असलं पाहिजे. मायबाप किती प्रेम असलं पाहिजे सांगू का, आपलं गाणं सुद्धा देवासाठी असावं, आपलं कीर्तन सुद्धा देवासाठी असावं. एक प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सुरुवातीला जेव्हा कीर्तन करायचो, सुरुवातीला कीर्तन करत असताना असं वाटायचं की आपलं कीर्तन लोकांना आवडलं पाहिजे, लोकांनी वावा म्हटलं पाहिजे, लोकांनी छान छान म्हटलं पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे. असे चटके चुटके इकडे तिकडे सांगून आम्ही भरती करायचो. आता फिरून फिरून आम्ही तृप्त झालो. मायबाप मी 1996 पासून कीर्तन करतोय, म्हणजे जवळपास हे 25 आणि ते 4 म्हटलं तर माझी 29 वर्षाची परमार्थातली कारकीर्द आहे. वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून मी कीर्तन करतो. सुरुवातीला असं वाटायचं लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, चांगलं म्हणावं. खरं सांगतो तुम्हाला, बऱ्याच वेळेला बऱ्याच गावाला कीर्तन झालं की लोक म्हणतात महाराज आजचं कीर्तन 1 नंबर झालं. असं सुरुवातीला म्हटल्यावर माझं छटाक बर्मा असं वाढायचं आणि असं ऐकून ऐकून तर वजन वाढले माझं, आहे की नाही. पण आता जर एखाद्या गावचे लोक जर म्हणले आजचं कीर्तन 1 नंबर झालं, मला आनंद वाटत नाही. मला आता चांगलं ठाऊक झालं की लोक रोजच्या महाराजाला असंच म्हणतात.
रोजच्या महाराजाला असं म्हणतात. मग मी तुलसीदासांचा एक श्लोक नेहमी डोळ्यासमोर ठेवतो. तुलसीदासांना विचारलं का हो तुम्ही रामायण कशासाठी लिहिलं? तुलसीदासांनी सांगितलं स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंजुल मात नव्हती. मी रामायण लोकांसाठी नाही, लोकांना आवडण्यासाठी नाही, तर मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी रामायण लिहिलं. तसं कीर्तन हे लोकांच्या आवडीचा विषयच नाही महाराज. कोणाला काय आवडतं महाराज? प्रत्येकाला. आता कोणाला कीर्तनात फक्त चाली आवडतात, कीर्तनकार काय निरूपण करायला काही घेणं नाही. भजन सुरू झालं त्यांचा चेहरा असा खुलतो. कोणाला चाली आवडतात, कुणाला अध्यात्मातले सिद्धांतच ऐकायचे असतात, विनोद सांगितलं की डोकं उठतंय. कुणाला फक्त चुटके ऐकायचे असतात, अध्यात्म मात्र अजिबात चालत नाही. प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. अध्यात्मात बोलायचं झालं तर पामाराच्या आवडीचा विषय वेगळा, मुमुक्षाच्या आवडीचा विषय वेगळा, जिज्ञासूच्या आवडीचा विषय वेगळा, विषय पुरुषाच्या आवडीचा विषय वेगळा, कृपण माणसाच्या सुद्धा आवडीचा विषय वेगळा. कृपणाच्या आवडीचा विषय काय? सुभाषितकार फार सुंदर बोलतात. कृपणो धन लोभेन स्वाभार यानाम भिगच्छति यस्यायुजायते पुत्र हा सर्व वित्तमारी देते. प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. मी प्रत्येकाच्या आवडीचा विषय सांगताना मला एक चांगला प्रसंग आठवला. एक गाव होतं केज तालुक्यातलं, मी गावाचं नाव सांगत नाही. मी लहान लहान पोरं पुढे होते आणि मला हा विषय सांगायचा होता की प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. मला हे पामराच्या आवडीपासून ते पार देवाच्या आवड आणि संतांच्या आवडीपर्यंत मला यायचं होतं. मी सहज बसलेल्या लेकरांना प्रश्न विचारला. 2-4 लेकरं पुढे होते. म्हणलं बाळांनो सांगा रे, प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगवेगळा आहे. कसं आहे ते सांगतो तुम्हाला. आता हे लहान लेकरं, बाळा तुला कशाची भाजी आवडते रे? हा मोठ्यानं बोल ना. पनीर. हा हे जरा चांगल्या घरचं दिसतंय महाराज आहे का रे. चला पनीरची भाजी आवडते. बरं झालं आहे की रे. हे बसलेले समोरचे, तुला कशाची भाजी आवडते रे? हा वांग्याची. ती आपली 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 मोनाळची दिसते जरा आपल्यासारखी गरीब दिसते. हा तुला रे, तुला कशाची भाजी आवडते? हा बटाट्याची. तुझ्या मागची तिला बटाट्याची का? बरं ते उभा आहे. तुला कशाची भाजी आवडते रे? बटाट्याचीच का? बरं 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 बरं. बाळा तुला रे? हा शेपूची. मला वाटते तुमचं गाव बऱ्यापैकी माळकरी आहे. कळलं का नाही तुम्हाला? मी एका गावात सहज लेकराला विचारलं. 2-4 लेकरं पुढे होते. याला विचारलं कशाची भाजी आवडते? ते म्हणलं बटाट्याची. एक जण म्हणलं ना महाराज आवडीचा विषय वेगळा आहे. चला मायबाप म्हणजे झाला. इथं विचारल्यानंतर मला हे सगळे जरा शेपूचं, बटाट्याचं, पनीरचं म्हणलं जरा बरं वाटलं. फक्त ह्याच्यात बदल होऊ देऊ नका म्हणजे झालं. कळलं ना? जसं प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडी वेगवेगळ्या आहेत, तसं श्रोत्यांच्या सुद्धा आवडी वेगवेगळ्या आहेत. कोणाला भजन आवडतं, कोणाला सिद्धांत आवडतं, कोणाला दृष्टांत आवडतं, कोणाला ज्ञानेश्वरी आवडते, कोणाची गाथा आवडते. मग एवढ्या लोकांचं समाधान आम्ही करणं कसं शक्य आहे? मग आम्ही कीर्तन करता करता आता या निर्णयापर्यंत आलो, लोकांच्या आवडीचं कीर्तन करण्यापेक्षा देवाच्या आवडीचं कीर्तन करणं हाच आपला धर्म आहे. लोकांच्या आवडीचं काय घेऊन बसतं मायबा? लोकांच्या आवडीचा विषय नाही. फक्त देवाला चांगलं म्हणावं, देवाने आपल्याला स्वीकारावं, यापेक्षा दुसरं काही नाही. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो महाराज, संसारातले सगळे नाते फिके आहेत, संसारातले सगळे नाते स्वार्थाचे आहेत. फक्त परमार्थातलं देवाचं एकच नातं परार्थी आहे. तिथे कुठलाच स्वार्थ नाही. सगळा स्वार्थ आहे महाराज प्रपंचामध्ये. बघा तुम्ही दरवर्षी बहिणीला जर साडी चोळी केली, तिच्या लेकराला कपडे लत्ते केले, दिवाळीला बोलवून वगैरे व्यवस्थित केली, तर ती बहीण म्हणते वा माझा दादा माझा दादा माझा दादा. आणि 2-4 वर्ष बहिणीला आणू नका, बरं आणू नका 2-4 वर्ष बहिणीला. आणि तिला आम्ही म्हणा कसं काय तुमचा दादा? जळू द्या ना. कशाचा दादा आणि कशाचा काय? मी माझ्या पदरचं बोलत नाही. जवरी भरवा चाले धंदा तव बरी बहीण म्हणे दादा दादा. आता सांगतो तुम्हाला, पगार झाली माझं सांगतो, पगार झाल्याबरोबर मी बायकोच्या हातात पगार देतो. इमानदारीनं खरं बोलणारा माणूस आहे. आणि मी बायकोच्या हातात पगार देतो, आलेली पाकिट सुद्धा तिच्याच हातात देतो. आणि सगळं दिल्यानंतर ती लगेच मला गेल्याबरोबर म्हणते पाणी देऊ का, चहा देऊ का, थकला असाल पाय दाबू का, हात दाबू का, डोकं दाबू का, नरड नाही असं नाही म्हणत. कशासाठी सांगतो ऐका. मी पगार जर बायकोच्या हातात दिला तर ती वावा म्हणते. समजा जर पगारच नाही दिला, पाकिटच नाही दिलं आणि बायकोला जर म्हणलं पाणी दे, ती म्हणती उठून घे. ठरलं ना महाराज? हे ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. सगळी व्यवहारातली, परमार्थातली, प्रपंचातली सगळी नाते स्वार्थ आहेत. सगळे स्वार्थाचे नाते आहेत. फक्त निस्वार्थ प्रेम करणारा एकच व्यक्ती या जगामध्ये आहे, तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. परमात्म्यासारखं प्रेम दुसऱ्या जगात कुणीच करत नाही मायबाप. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, किती प्रेम करतो सांगू. मी पंढरपूरच्या मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत होतो. थोडं लक्ष देऊन ऐका. दर्शनाच्या रांगेत असताना माझ्या बाजूला एक 2 डोळ्याने अंध असणारा माणूस होता. 2 डोळ्याने आंधळा माणूस होता. मी त्यांना विचारलं बाबा किती वेळ झालं तुम्ही रांगेत लागलात? म्हणलं 3.5 तास झालं. 3.5 तासापासून रांगेत आहे.
आता तुम्ही गरुड खांबाच्या जवळ आलात. आता झाले 5-7 मिनिटांमध्ये तुम्ही गाभाऱ्यात जाणार आहात आणि पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला होणार आहे. पण माझ्या लक्षात आले हा माणूस दोन्ही डोळ्याने आंधळा आहे. मला राहवलं नाही थोडंसं. म्हणलं बाबा विचारू का तुम्हाला, क्षमा मागून विचारू का? ते म्हणलं विचारा ना, विचारा, काही हरकत नाही. मी त्यांना विचारलं मला असं वाटतं की तुम्हाला दोन्ही डोळ्याने दिसत नाही, हे खरं आहे का? ते म्हणलं हो महाराज, मी जन्मजात अंध आहे, जन्मापासून मला दोन्ही डोळ्याने दिसत नाही. मला राहवलं नाही. मी त्यांना म्हटलं का हो बाबा, तुम्ही 2-3-3.5 तासापासून दर्शनाच्या रांगेमध्ये आहात. आता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला देवच दिसणार नाही, तर तुम्ही रांगेत कशासाठी आलात? सहज प्रश्न विचारला. त्या माणसाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं. ते काय म्हटलं माहिती आहे का? महाराज, मला देव नका दिसू द्या हो, मला देव दिसणार नाही मला माहीत आहे, पण माझा देव तरी मला डोळे भरून पाहिल ना. मला माहीत आहे माझ्या देवाने माझ्याकडे डोळे भरून पाहिलं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. अरे डोळे असणाऱ्यावर प्रेम करेल यात नवलाची गोष्ट नाही, डोळे नसणाऱ्यावर सुद्धा प्रेम करतो. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, तवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हे मात्र पाप पुण्य संचिता, आहेच आहे. सोबत कोणाचा आहे? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्याचा आहे, पांगळ्याचा आहे, म्हणजे सगळ्यावर प्रेम करतो. आणि नामदेव महाराज म्हणले आमचा देव जर सगळ्यावर प्रेम असेल, करत असेल, तर आमचं प्रेम फक्त आणि फक्त देवावर असावं, बाकी आमच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी प्रेम नसावं. हृदये अखंडित प्रेम, बस मुखामध्ये तुझं नाम असावं, वदने तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. आणि अखंडपणे हृदयामध्ये प्रेम असावं, मुखामध्ये सतत तुझं भजन असावं आणि तुझी सेवा आमच्या आयुष्यामध्ये सतत होत राहावी. कीर्तनाची असो, भजनाची असो, वारीची असो, अगर कोणती असो. आता ही जी परंपरा आहे, हा जो आम्ही नेम घालून दिलेला आहे, तो नेम शरीर आहे तोपर्यंत चालू राहावं. नवे नवे शेवटच्या क्षणापर्यंत माझा नेम मोडू नये, ही जबाबदारी देवा तुझ्यावर अभंगाच्या शेवटच्या. केशी राजा नामा म्हणे केशी राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे टाळ 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 केशी राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा. केला नेम चालवे माझा, केला नेम चालवे माझा, चरणना सोडी सर्वथा, चरणना सोडी सर्वथा. गेला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरणा सोडी सर्वथा, चरणा सोडी सर्वथा. महाराज बोलतात नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवे माझा देवा. आमच्या जीवनामध्ये जो काही नेम असेल, नामस्मरणाचा असेल, भजनाचा असेल, कीर्तनाचा असेल, वारीचा असेल, जो काही नियम असेल तर आम्ही चालवणार आहोत.
हा नियम आम्हाला स्वर द्या हा नियम आम्हाला शेवटपर्यंत चालवायचा आहे. लक्षात ठेवा बरं का, नियम शक्यतो मोडायचा नाही. बऱ्याच गावचे सप्ताह 2-4 वर्ष होतात, पुन्हा 2-4 वर्ष बंद पडतात. आपल्या इथं कसं आहे नाही, हा चालू ठेवा बरं का, तुमच्या पाया पडतो. सांगतो तुम्हाला, आपण मरताना आपल्या पोरायला सगळं सांगतो की नाही. लातूर रोडला एक प्लॉट आहे, इकडं लातूरला एक प्लॉट आहे, याच्याकडे 3 रुपये शेकड्याने आहेत, या बँकेत एक FD केलेलं, हे सगळं सांगता की नाही पोराला. जसं मरताना हे सगळं सांगता, तसं मरताना आपल्या पोरांना सुद्धा सांगा. सप्ताहातली 6व्या दिवसाची पंगत आपल्याकडे आहे. सप्ताहातले दरवर्षीची 2000 रुपयाची वर्गणी आपल्याकडे आहे. आलेल्या वारकऱ्यांची व्यवस्था आपल्याकडे आहे. मी जिवंत असो किंवा नसो, शेवटपर्यंत मी असेपर्यंत मी नियम चालवणार. आणि मी माझ्यानंतर सुद्धा, माझ्या पश्चात सुद्धा हा नियम तुला चालवायचा आहे. कुठल्याही बाबतीमध्ये आपला नियम शेवटपर्यंत चालवण्यासाठी भगवंताची कृपा आवश्यक असते. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर पंढरीनाथा. वदने तुझे मंगळ नाम, हृदय खंडित प्रेम. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. धावत्या वेगामध्ये या अभंगाचा जसा जमेल तसा भावार्थ मी माझ्या अल्पबुद्धीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचं असेल, अयोग्य असेल ते माझ्या वाणीचं असेल. याच ठिकाणी झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित करत असताना आज माझ्या सेवेला अतिशय सुंदर सर्व टाळकऱ्यांनी गायनाची साथ दिली. बसलेल्या मंडळींना माझा प्रश्न आहे, या टाळकऱ्याने जे गायन केलं ते तुम्हाला आवडलं का नाही? नाही आवडलं असेल तर मनातून एकदा टाळ्या वाजवा. सगळ्या गायकासाठी वाजवा. बस. आता टाळकरी मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एवढा मोठा समाज आहे, पण याच्यातलं एक तरी माणूस उठलं का? एक व्यक्ती तरी उठलं नाही. बरं, उठलं नाही ते नाही, कुणी डुकली सुद्धा कुणी खाल्ली नाही. डुकली नाही, जांभळीचा तर विषयच नाही, कुणी जांभळी सुद्धा दिली नाही. 11 वाजत आले. बरोबर आहे. ही जी शिस्त आहे, ही जी ऐकण्याची उत्सुकता आहे, ते मोहनाळ मधली वाखाणण्याजोगी आहे, वर्णन करण्यासारखी आहे. त्यांनी तुम्हाला टाळ्या वाजवल्या, मग तुम्ही काय वाजवणार? टाळ्या नाही, टाळ्या नाही, टाळ्या नाही. तुमच्याकडे टाळ्या आहेत. मनातून टाळ्या वाजवा. माझ्या सगळ्या बसलेल्या श्रोत्यांसाठी वाजवा. बस. टाळ्या होत्या तुमच्यासाठी, टाळ होते तुमच्यासाठी. आता मृदंग वाजेल दोघांसाठी. दोघच आहेत पण सगळ्याला भारी आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तयार. आता बघूया कुणाची पार्टी जड आहे ते. तयार सगळे? सगळे तयार? टाळ्या. हे झालं एकमेकासाठी. आता सगळ्यांनी मिळून एकदा वाजवा. कोणासाठी ते नंतर सांगतो. टाळ, टाळी, मृदंग, एक आवाज बजा. हे कोणासाठी सांगू का? पंक्तीला जीवन घरी झोपी गेले त्यांच्यासाठी. हाय जय जयकार आहे की नाही? गावातलं पंक्तीला जेवायचं आणि कीर्तन सुरू झालं की घरी कूलर लावून झोपायचं, त्यांच्यासाठी हाय जय जयकार. याच्यापेक्षा आणखीन मोठ्याने जय जयकार करायचा आहे. कोणासाठी ते नंतर सांगतो. कोणासाठी? आणखीन एकदा मोठा आवाज. चलो बजाव. हा हा. हे कोणासाठी सांगू का? सप्ताहाचे 6 दिवस संपले तरी सुद्धा कसे सप्ताह करतात ते बघू म्हणून ज्या बहादर माणसाने आणखीन रुपया सुद्धा वर्गणी दिली नाही पण न चुकता पहिल्या पंक्तीला जीवन गेले, त्यांच्यासाठी हाय जय जयकार. माझे हात जोडून विनंती आहे मायबाप, हे धर्माचं कार्य आहे. मला काही कोणी सांगितलं नाही पट्टीबद्दल बोला म्हणून, पण मी ग्राउंड लेवलपासून तयार झालेला कीर्तनकार आहे. संयोजक मंडळीला वर्गणी जमा करत असताना काय त्रास होतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण सर्वांनी वर्गणीच्या रूपाने आपण सहकार्य केलंच पाहिजे. आमच्या धर्माचं काम आहे. माझी सेवा या ठिकाणी समाप्त करतो आहे, थांबवतो आहे. हे जे लहान लहान लेकर आहे महाराज, हे सांभाळणं एवढं सोपं नाही बरं का रत्नापारखी बाबा. तुम्ही फार मोठं काम करताय. आणि एक गोष्ट सांगू का, हे कपडे घातल्यावर धोतर घातल्यावरच महाराज दिसतात.
एकदा कपडे काढून हॉलमध्ये गेल्यावर बघा हे कसे माकड चाळी सुरू होते त्यांचे. एवढं सोपं आहे का महाराज? मी शिबिर करून दमलो, 2-4 वर्षे बालसंस्कार शिबिर घेतले मी, चांगला अनुभव लेकरायचा. आणि माझं कामच ते आहे, दिवसा पोरं सांभाळतो आणि रात्री पोरायचे मायबाप. दिवस माझं कामच ते आहे ना महाराज, हे की नाही? म्हणजे हे वानर सैन्य सांभाळणं एवढं सोपं नाही, पण फार मोठं काम तुम्ही करताय बरं का. आणि खऱ्या अर्थानं ही एक गुंतवणूक आहे मायबाप. भविष्यामध्ये गावागावातला संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम हे तरुण मंडळी करणार आहे. असं वाटेल या लेकरांच्या जवळ जावं, या लेकरांच्या जवळ जावं ना, असं फटात नाही द्यायची, मार खायचा नाही त्यांना, असं जावं वाटेल आणि यांच्या जवळ जाऊन असं शाबास शाबास म्हणा वाटायले. आपण आता एकाच्या जवळ जाऊन शाबास म्हणायच्या नंतर पुन्हा 12 वाजतील. मी सांगेल तसं करा, सर्वांना शाबासकी मिळेल. टाळकऱ्यासोबत तुम्हालाही मी शाबासकी देणार आहे. सर्वांनी असे हात जोडा, सर्वांनी 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 हा सर्वांनी सर्वांनी असे सरळ हात करा, सरळ 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 सरळ. असा डावा हात खाली करा, डावा डावा खाली करा, डावा लेफ्ट हँड खाली, लेफ्ट हँड असं सरळ न्या मागे, न्या मागे, मागे न्या. हा ना पाठीवर म्हणा शाबास, म्हणा 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 शाबास. कधी नाही ते आज कीर्तनाला आला की रे बहादर माणसा, म्हणा 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 शाबास, म्हणा म्हणा शाबास, म्हणा म्हणा शाबास, म्हणा ना म्हणा, ऐकू द्या मला, शाबास म्हणा शाबास. 60 वर्षे झाले तरी अजून माळ घातली नाही रे की रे बहादर माणसा. दात पडून गेले तरी अजून माळ घातली नाही की रे बहादर माणसा. जाऊ द्या आता, एवढंच बस झालं. तुमच्या पाया पडतो, जरा व्यसनापासून दूर राहा. तुळशीची माळ गळ्यात घाला, गोपीचंदनाचा टिळा लावा मायबाप. या सध्याच्या विचित्र काळामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबार यांच्या विचाराशिवाय आणि व्यसनमुक्त झाल्याशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लव का दाम खर्च कर मुंह में मट्टी मिल जाती है. कशासाठी खर्च करतो बाई बाप? माझे हात जोडविरंती त्याच्या तरुण बांधवापर्यंत, व्यसनाधीन झालेल्या लोकांपर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल, माझे हात जोडविरंती मायबाप. ऐका हो, सांगू का? माझ्या राजा शिवछत्रपतींसाठी एक वाक्य सांगेन आपल्याला. आईसाहेब एकदाच म्हणल्या होत्या राजाला, शिवबा अरे समोरचा जो तटबंदी किल्ला आहे ना, तो तटबंदी किल्ला आपल्या स्वराज्यात असावा. एक वाक्य बोलल्याबरोबर शिवबा राजाने लगेच दुसऱ्या दिवशी कोंढाण्याच्या स्वारीची तयारी केली. माझ्या राजाने आईच्या इच्छेसाठी कोंढाणा नावाचा किल्ला आपल्या स्वराज्यात घेतला. अरे माझ्या मावळ्यांनो, तुम्ही आईच्या इच्छेसाठी एखादा किल्ला जिंकू नका. तुम्ही आईच्या इच्छेसाठी 2 गोष्टी करा. फक्त दारू आणि तंबाखू सोडा. तुमची आई सुखात नाही नांदली तर मग मला विचारा. अरे छत्रपतीच्या शिवरायांच्या महाराष्ट्रातली आम्ही माणसं, अरे आईसाठी प्रेम काय केलं पाहिजे, आईवर किती प्रेम करावं, आईच्या शब्दाला किती किंमत द्यावी हे माझ्या राजाकडनं शिकावं. आणि या राजांच्या महाराष्ट्रातली माणसं जर व्यसनाच्या अधीन झाली असतील, जर व्यसनाच्या अधीन होऊन जर आमची पिढी बर्बाद होत असेल, तर समजायचं की आम्हाला आणखीन राजांचं जीवन कळालंच नाही. म्हणून व्यसनमुक्त व्हा, व्यसनापासून दूर राहा. काळ एवढा विचित्र आहे मायबाप. पाहिले आपण, पैसा ठेवायला जागा नाही, श्री सोन्याचा धूर निघणारी घरं, कधी देशोधडीला रस्त्याला आली पत्ता लागला नाही. आणि ज्या घरात खायला भाकर मिळत नव्हते, त्या घरातली माणसं सगळे गुण्या गोविंदाने राहायला लागले. याचं कारण एकच आहे, धर्मानुसार वागणारी माणसं सामान्य होती, ती मोठी झाली. आणि धर्म सोडून वागलेली माणसं फार मोठी होते, ती कधी जमिनीवर आली हे आपल्याला पत्ता सुद्धा लागणार नाही. म्हणून ज्ञानोबा तुकोबार यांच्या विचाराशिवाय महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही. या गोष्टीचे जाण ठेवा. याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेताना आणखीन माझ्याकडे फक्त माझे 3 मिनिट शिल्लक आहे. काळजी करू नका, मी 3 मिनिट सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. घेणार आहे मी 3 मिनिट. जाता जाता मी आत्तापर्यंत काही लोकांना कधी काही मागत नव्हतो बरं का. कधीच कीर्तन झाल्यावर कोणाला काय पावत्या फाडा वगैरे काही वर्गणी वगैरे काही मागत नाही. पण मी आता थोडं थोडं मागायला सुरू केले. आता मी मागायला सुरू केले. मोहनाळ हे माझ्या प्रेमाचं गाव आहे. कारभारी असतील किंवा सगळी मंडळी बरं का, पांचाळ महाराज ही सगळी माणसं, हे जाधव साहेब हे सगळे बरं का, तुम्ही सगळी माझी हक्काची माणसं आहेत. बरोबर आहे. आता हक्काचे असल्यामुळं मी तुम्हाला मागणार आहे. आणि जे मी मागल ते तुम्ही मला, तुम्हाला टेन्शन आलं का? हो तरी म्हणा, देणार आहे म्हणा. हा की मी मागणार आणि मी मागल ते तुम्ही नक्की देणार ना? देणार ना? नक्की देणार? नक्की. चला, पैसे मागणार नाही, काळजी करू नका, लोड घेऊच नका. सोनं नाणं तर अजिबात मागणार नाही. मला माहिती आहे चांगलं लाखाकडे गेले, त्याच्यामुळे तुम्ही काय देणार नाही. सोनं नाणं मागणार नाही, पैसा मागणार नाही. फक्त साधी गोष्ट मी मागणार आहे. आणि जी मी मागेल ते तुम्ही देणार आहे. सर्वांनी असे हात जोडा आणि मी जे मागेल ते मला देण्याचा प्रयत्न करा. फक्त एक प्रार्थना मला तुमच्याकडनं घ्यायची. म्हणा माझ्या मागे, हे भगवंता, हे पांडुरंगा, तुम्ही आम्हाला 24 तासाचे म्हणा अनेक दिवस दिले. या अनेक दिवसातील 24 तासापैकी दररोजचे कमीत कमी 24 मिनिट तरी मी तुमच्या सेवेसाठी देणार म्हणजे देणारच. जर मी
तुमच्या सेवेला दररोजचे 24 मिनिट नाही दिले तर तुम्ही फक्त माझ्यासाठी 24 सेकंद हवा बंद करा. जमल जमल का जमल का? माझी हात जोड विनंती मायबाप, मी तुमचा जास्त वेळ अजिबात मागणार नाही. तुम्ही 24 तासातला प्रपंचासाठी भरपूर वेळ द्या, मला त्याला विरोध नाही. फक्त एक काम करा गड्या, 24 तासातली जरासरी 24 मिनिट माझ्या देवासाठी द्या. 24 मिनिट म्हणजे ॲव्हरेजली एक अर्धा तास. अर्धा तास तुम्ही ज्ञानेश्वरीसाठी दिलाच पाहिजे, अर्धा तास गाथ्यासाठी दिलाच पाहिजे. आणि ह्या अर्धा तास जर तुम्ही दिला, मला खरोखर अन्य धर्माची मात्र खरोखर क्यू येते कधी कधी. त्या धर्मातली माणसं प्रार्थना केल्याशिवाय भाकर खायला देत नाहीत. या देशामध्ये अरे धर्म पाहून जर गोळ्या झाडत असतील तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती मायबाप माहिती आहे तुम्हाला? एवढे जर ह्या धर्माच्या बाबतीमध्ये बाकीचे लोक जर कट्टर असतील तर आम्ही आमच्या धर्माच्या बाबतीमध्ये किती कट्टर होणार आहेत माहिती आहे तुम्हाला? लाज वाटते मायबाप. हिंदुस्थानामध्ये जन्माला आलं, पाहिलं तुम्ही घटना ऐकलं असेल, टी व्हीवर पाहताय, मोबाईलवर पाहताय, पुलवामाला झालेली जी घटना आहे मायबाप. विचारावं, तू हिंदू आहे का मुस्लिम आहे? हिंदू म्हटलं की गोळ्या घालाव्या आणि मुस्लिम म्हणलं की सोडून द्यावं. म्हणजे हिंदूंनी जगायचं नाही का मायबाप? आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? अरे या भारत देशामध्ये जर गोळ्या जर हिंदूवर घातल्या जात असतील तर आमच्यापेक्षा बाकीचे देश बरे आहेत. कमीत कमी या हिंदुस्थानाच्या पवित्र भूमीमध्ये आम्हाला हिंदू म्हणून जगत असताना जर गोळ्या खाव्या लागत असतील तर खऱ्या अर्थाने ही आमच्या देशासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. या पुलवामा ज्या जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हत्येमध्ये जे काही लोक आमचे मृत्यू पावले त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. आणि मायबाप शासनाला विनंती आहे, आता तरी थोडंसं जागं व्हा मायबाप, जागं व्हा. फक्त आपणही काय करायला पाहिजे, कुठेतरी देशभक्ती दाखवली पाहिजे. आमचं दुर्दैव महाराज, आम्हाला जर विचारलं तुम्ही कोण म्हटलं की आमच्या जाती पुढे येतात महाराज, लगेच आमच्या जाती येतात. जातीभेद आमचा वाढायला लागतो. दुर्दैवाने आमचा धर्म संघटित नाही म्हणून बहुसंख्या असून सुद्धा आम्हाला अल्पसंख्याकासारखं भीतीने राहावं लागतंय. माझी हात जोडे विनंती, एक व्हा. युनिटी इज द बेस्ट पॉलिसी इन द वर्ल्ड. जगातली सर्वात मोठी शक्ती जर कशाची असेल तर ती एकतेची असेल. जातीभेदाच्या नावाखाली दुभंगलेल्या समाजाला एकत्रित करणं आणि एक संघ म्हणून प्रत्येकाच्या मुखातून गर्व से कहो हम हिंदू है हे वाक्य जोपर्यंत प्रत्येकाच्या मुखातून निघणार नाही तोपर्यंत या देशातला हिंदू सुरक्षित राहणार नाही. या हिंदूच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या, लहान तोंडी मोठ्या घास झाला असेल क्षमा असू द्या. माझ्या मुखातून निघालेल्या शब्दाने कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, खटकलं असेल, पटलं नसेल त्याबद्दल उदाहरण करणाने क्षमा करा. क्षमा करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.
आन तुझी पंढरी जय जय